आवाज येतोय का माझा? हो सर, आवाज येतोय. मी हेडफोन लावलेत म्हणून विचारलं. नाही नाही, व्यवस्थित आहे, आवाज क्लिअर आहे. आता युट्यूब लाईव्ह झालोय आपण.
सरांचा फोन होता, सर जॉईन होत आहे 2 मिनिटांमध्ये. सर नमस्कार. सर जॉईन झाले? सर एका मिनिटात जॉईन होत आहेत. हो, मॅडमही जॉईन होत आहेत सर 2 मिनिटात. टोकेकर मॅडम गुड मॉर्निंग. सर आवाज येतोय ना? हो, एकदम चांगला व्यवस्थित आवाज गुड येतोय. मॉर्निंग सर. या, सर, व्यवस्थित good आवाज morning. येतोय. महेश 11 वाजता सर जॉईन झाले की हे करा, लाईव्ह सुरूच केलंय का तुम्ही? ठीक आहे. कुठलंही पीपीटी प्रेझेंटेशन नाहीये बरं का. आताच त्यांनी सांगितलं एक्सटेम्पर बोलणार आहेत ते, कारण हा डेव्हलपिंग विषय आहे असं ते म्हणाले. त्यामुळे उत्स्फूर्त ते बोलतील. ओके सर. देवळणकर सर जॉईन झालेले आहेत. सर स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आवाज येतोय सर? हो, व्यवस्थित येतोय मला आवाज. माझा आवाज येतोय ना तुम्हाला व्यवस्थित? हो हो. सर एक 2 मिनिटात सुरू करू आपण. आरामात प्लीज टेक युअर टाइम. काही इश्यू नाही. डॉक्टर आगरकर सर जॉईन झालेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार देवळकर सर, महेश पाटील बोलतोय. नमस्कार. नमस्कार. नमस्कार आगरकर सर्वांना. सर, नमस्कार. नमस्कार. हो सर, मॅडम एक 2 मिनिटात सुरू करूया. 11 वाजले, 2 मिनिटात सुरू करूया. युट्यूब लाईव्ह सुरू. महेश, युट्यूब लाईव्ह सुरू केलंय ना? हो सर. सर विद्यार्थ्यांसाठी टाइम आहे, लिमिटेड शिक्षकांनी त्यांच्यासाठी आपण म्यूट आहे ना हे? नमस्कार धर्माधिकारी सर. हा नमस्ते मॅडम. नमस्ते सर. सुरू करायचं का? महेश पाटील सर आले. प्रिन्सिपल डॉक्टर सुचित्रा मॅडम आहेत सर. नमस्ते देवळणकर सर. नमस्ते मॅडम नमस्कार.
मॅडम सुरू करूया आपण आता 11 वाजले. धर्माधिकारी सर सुरू करा. हो. ठीक आहे सर. आवाज येतो माझा? हो व्यवस्थित येतोय, व्यवस्थित येतोय. नमस्कार. आज आपण स्वर्गीय डॉक्टर वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेतील 33व्या पुष्प गुंफण्यासाठी आलेले ज्येष्ठ परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर यांच्या व्याख्यानाला उपस्थित आहोत. मी सर्वांचं शब्दसुमनांनी आभासी पद्धतीनं स्वागत करतो. सर्वप्रथम मी आजचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर यांचं स्वागत करतो. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम आणि सर्व विभाग प्रमुख, उपप्राचार्य, विद्यार्थी, संशोधक आणि जी मंडळी युट्यूबवर आपल्याला लाईव्ह ऐकत आहे त्या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो. ठाण्याच्या सांस्कृतिक अवकाशामध्ये विद्याप्रसारक मंडळाचं मोलाचं योगदान आहे. 1935 साली स्थापन झालेली ही संस्था ठाण्याचा मानबिंदू आहे. स्वर्गीय डॉक्टर वाना बेडेकर यांचं या संस्थेच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान आहे. डॉक्टर वाना बेडेकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम केलं, शिक्षण क्षेत्रात काम केलं, संस्था घडवणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहे आणि एक सहृदयी आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून ते ठाण्यात परिचित होते. महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आपण प्रवेश केल्याबरोबर एक शिल्प आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या शिल्पाच्या मागे त्यांनीच लिहिलेली कविता स्वप्न साकारत आहे आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आणि जे विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात ऐकत आहेत त्यांच्यावर पुढची जबाबदारी ती स्वप्न साकारवण्याची आहे. महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त दर्जा मिळालेला आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष देखील आपण साजरं केलं. स्वर्गीय डॉक्टर वाना बेडेकर यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच आपण साजरं केलं. बाबा बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आदरणीय स्वर्गीय डॉक्टर वाना बेडेकरांचं आणि त्या विचारांचा, त्यांच्या ऊर्जस्वल विचार परंपरेचा जागर करण्यासाठी महाविद्यालयाने ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. आतापर्यंत या व्याख्यानमालेमध्ये पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे, पद्मश्री राहीबाई पोपरे, भरत वाटवानी, निलिमा मिश्रा, अन्य मंडळींनी आपले विचार मांडलेले आहेत. नुकतंच 32वं पुष्प अमेरिकेतील ज्येष्ठ अभ्यासक आणि मानसशास्त्रज्ञ फ्रँकलिन अबॉट यांनी गुंफलं आणि आज तो योग डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांच्या युक्रेन संकट, आंतरराष्ट्रीय भूमिका व आव्हाने या व्याख्यानाने होणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 24 फेब्रुवारीला युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू केली आणि यामध्ये पहिल्याच दिवशी सैनिक व सामान्य नागरिक मिळून 137 जणांचे प्राण गेले असं युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी म्हटलं पहिल्या दिवशी. आणि आता मागच्याच अंकामध्ये हिंदुस्तान टाइम्सच्या शशी शेखर यांनी लिहिलंय, अर्थात याचे वेगवेगळे पडसाद या युद्धाचे होत आहेत आणि त्या संदर्भात सविस्तर विचार श्री देवळानकर सर मांडणार आहेत. शशी शेखर लिहितात, विथ दिस वॉर पुतीन हॅज स्ट्रेंथन्ड चायना ड्यू टू इकॉनॉमिक सँक्शन्स. मच ऑफ रशियाज ट्रेड विल नाउ बी रूटेड थ्रू चायना. Already attention is shifting from China to Russia. China is still creating trouble on our border. It has an eye on Taiwan as well. None of this bodes well for New Delhi. We must increase our vigil and up our diplomatic game. तर या अनुषंगानं हा अत्यंत महत्वाचा विषयावर बोलण्यासाठी देवळानकर सर आलेले आहेत. तत्पूर्वी मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. धन्यवाद धर्माधिकारी सर. खूपच उत्तम प्रकारे तुम्ही या उपक्रमाची पूर्वपीठिका विशद केली. आजचे आपले प्रमुख वक्ते डॉक्टर शैलेंद्र देवळानकर
आपल्याला मनपूर्वक नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेले विविध सहकारी, विद्यार्थी, मित्रमैत्रिणी. गेले अनेक दिवस खरं तर आपल्याला बोलवायचं होतं, पण तो योगही आता जे काही जगामध्ये खूप वेगळं नाट्य सुरू झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर तुमचं इथे येणं मला अधिकच जास्ती संयुक्तिक वाटतं. असं म्हटलं जातं की युद्धस्य कथा रम्याः, पण कथा जरी रमणीय असल्या तरी त्या युद्ध होऊन गेल्यानंतर, पण जेव्हा तो दाह सुरू असतो, जेव्हा संपूर्ण जग वेठीला धरलं जातं, तेव्हा त्यावर नेमकं कसा विचार करावा, काय विचार करावा, आपल्या विचाराला किती महत्व असतं, असे सगळेच प्रश्न सामान्य माणसांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या मनात, तरुणाईच्या मनात निश्चित आहेत. ते सततच असत असतात. त्यामुळेच असं वाटलं की ह्या विषयावर तज्ञांचं, सगळेच आपले विद्यार्थी मित्रमंडळी आणि आम्ही सगळे सहकारी तुम्हाला दूरदर्शनवर हल्ली जास्तीच वारंवार पाहत असतो, तर अशा वक्त्याकडून ज्याला आपण रिझन्ड ओपिनियन म्हणतो, तशी कशी प्रकारे तयार करू शकता येते ह्याविषयी मुलांना मार्गदर्शन व्हावं, ह्या करता आजचा हा विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम. जय भारत लिहिल्यानंतर व्यासमुनी सुद्धा म्हणाले होते की माझे दोन्ही बाहू उंच करून मी सगळ्या जगाला सांगतोय की युद्ध ही काय खूप व्हावी अशी गोष्ट नाही, कॉन्फ्लिक्ट शुड बी अवॉइडेड, असं तेही म्हणाले होते. पण शेवटी तो माणूस आहे आणि ह्या काही अपरिहार्य अशा अटळता मानवी जीवनातल्या आहेत. तर त्यामुळेच ह्या सगळ्यावर काय आपल्यासारख्या तज्ञांचं काय म्हणणं असेल हे सर्वच जण आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. आपण ह्या आमच्या कार्यक्रमाशी, उपक्रमाशी जोडून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. गेली अनेक वर्ष आपला पत्रकारिता आणि जनसंज्ञापना विभाग फार नेटाने उत्तमातले उत्तम वक्ते आणतोय. डॉक्टर महेश पाटील यांच्या लीडरशिप मध्ये ह्या उपक्रमाला खूपच चांगलं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे त्यांचे आणि संपूर्ण विभागाचं मी अभिनंदन करते आणि उत्तरोत्तर उत्तमातले उत्तम वक्ते इथे येवोत, आपल्याशी जोडले जावोत आणि त्यातून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी नवीन उपक्रमही आकारास यावोत अशी शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. ओव्हर टू धर्माधिकारी सर. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. वक्त्यांचा अगदी थोडक्यात मी परिचय करून देणार आहे. सरांचं लौकिक शिक्षण MA, MPhil, PhD स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली येथून. सरांना MA मध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे, पुणे विद्यापीठाचं मानाचं यशवंतराव चव्हाण सुवर्ण पदक. MPhilच्या त्यांच्या प्रबंधासाठी JNUच्या कुलगुरूंचं त्यांना प्रशस्तीपत्र मिळालेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक सेवेमध्ये MPSCच्या माध्यमातून ते निवडून आतापर्यंत अनेक वर्षांचं त्यांचं योगदान आहे. सध्या ते पदव्युत्तर विभाग, राज्यशास्त्र विभाग, शास्त्रीय विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड ह्युमॅनिटीज येथे प्राध्यापक आहेत. सरांचा 20 वर्षांचा प्रदीर्घ असा प्रशासनातला अनुभव आहे. ते माननीय शिक्षण मंत्र्यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होते. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर राहिलेले आहेत. शिक्षण सहसंचालक म्हणून मुंबई आणि अमरावती येथे काम केले. शासकीय विधी महाविद्यालय मुंबई येथे ते प्राचार्य होते. आणि महत्वाचं म्हणजे जसं मॅडम म्हणाल्या की पत्रकारिता जनसंज्ञापन विभागाच्या दृष्टीनं सरांची वेगळी ओळख म्हणजे सर हे झी न्यूज दिल्लीचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट राहिलेले आहेत. सरांची 20 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, 25 पुरस्कार मिळालेले आहेत. वेळेच्या अभावी मी ते सगळं वाचत नाही. सरांचे 500हून अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत आणि 500च्या वर त्यांची प्रकट व्याख्यानं देखील झालेली आहेत. विशेष करून जी मुलं युट्यूबवर ऐकत आहेत त्यांना मला सुचवावं वाटेल की विनायक पाचलगांचं थिंक बँक नावाचं एक युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावर सरांच्या वेगवेगळ्या विषयांवर मुलाखती आहेत. अफगाणिस्तान विषयावर, डोकलाम विषयावर आणि अगदी रशिया आणि अन्य विषयांवर देखील. सरांची आपल्या संस्थेच्या दृष्टीने महत्वाची एक आठवण ओळख म्हणजे अशी विद्याप्रसारक मंडळाचं जे दिशा नावाचं मासिक आपण डॉक्टर विजय बेडेकर संपादक आहेत, यामध्ये सरांचे लेख 12 पेक्षा जास्ती लेख सरांचे प्रकाशित झालेले आहेत. फ्रान्सिस बेकन हा शेक्सपियरचा समकालीन होता. त्याने त्याच्या ऑफ स्टडीज या निबंधामध्ये असं म्हटलंय
रीडिंग मेकेथ फुल मॅन, कॉन्फरन्स अ रेडी मॅन अँड रायटिंग अन एक्झॅक्ट मॅन. तर फुल, रेडी आणि एक्झॅक्ट अशा अर्थानं रीडिंग, रायटिंग अशा या एकूणच दोनही दुहेरी भूमिकेमध्ये सर नेहमी मार्गदर्शन करत असतात. तर ट्विटरवर खूप ऍक्टिव्ह आहेत. आत्ता 13 तासांपूर्वी सरांनी एक ट्विट केलंय ते रशियाच्या संदर्भात, आणि त्यानंतर मी सरांना व्याख्यानासाठी पाचारण करतोय. सरांनी लिहिलं की कालच्या मोदी पुतीन चर्चेला मोठे यश मिळाले. भारतीय विद्यार्थ्यांना खार्किव्ह मधून सुखरूप बाहेर पडता यावे म्हणून रशिया काही तासांची सूट देणार. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा आठवड्यातून किमान 2 लेख मराठीत सर लिहित असतात आणि त्यांची व्याख्यानं. तर हे एका अर्थानं विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना प्रेरणा देणारं असं व्यक्तिमत्व आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. डॉक्टर शैलेंद्र देवळानकर. धन्यवाद. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी मी अपेक्षा करतो. धर्माधिकारी सर, माझा आवाज व्यवस्थित येतोय? हो सर, हो, व्यवस्थित. धन्यवाद. विद्याप्रसारक मंडळ यांचे KG जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स आणि NG बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स ठाणे आयोजित आजची वाना बेडेकर मेमोरियल लेक्चर सिरीज, त्यातलं हे 33वं आजचं व्याख्यान, आणि त्यासाठी कॉलेजनी मला आमंत्रित केलेला आहे. हा माझ्यासाठी खूपच मोठा सन्मान आहे. आता धर्माधिकारी सरांनी यापूर्वी ह्या व्याख्यानमालेमध्ये कोण कोण येऊन गेलं यांच्या नावांचा उल्लेख केला. अत्यंत मोठ्या व्यक्ती इथे येऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे माझ्यासाठी मी हा एक मोठा सन्मान मानतो. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम, माझे मित्र धर्माधिकारी सर, उपस्थित कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक वृंद, त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून आजच्या ह्या व्याख्यानाला जे बघत आहेत, उपस्थित आहेत असे सर्व विद्यार्थी. आज एक अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि ज्यावरती चर्चा करण्यासाठी आपण सगळेजण इथं आहोत, तो म्हणजे युक्रेनचा जो पेचप्रसंग आहे. आणि आज आपल्या सगळ्यांना, म्हणजे आम्ही राज्यशास्त्राचे प्राध्यापक सातत्याने आमच्या मुलांना ही गोष्ट शिकवत होतो की आता युद्ध ही एक इतिहास जमा झालेली गोष्ट आहे. कधीही राष्ट्रांमध्ये पारंपरिक अशा स्वरूपाचं युद्ध होणार नाही, कारण 30 वर्षांपूर्वी ज्या वेळेला शीतयुद्ध, अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया यांच्यामधलं शीतयुद्ध संपलं, त्यानंतर प्रत्येक राष्ट्राच्या प्राथमिकता ज्या होत्या त्या बदलल्या. शीतयुद्धाच्या काळामध्ये राजकीय स्वरूपाचे संघर्ष होते, ते राजकीय स्वरूपाचे संघर्ष संपले, सोव्हिएत संघाचं विघटन झालं आणि प्रत्येकाने आर्थिक विकास आणि आर्थिक हितसंबंधांची जपणूक याला प्राधान्यक्रम दिला. मग तुमच्या राष्ट्रामध्ये लोकशाही आहे किंवा नाही, ते कोणत्या विचारधारेवरती आधारित राष्ट्र आहे, राजेशाही आहे, एकाधिकारशाही आहे, या सगळ्या गोष्टी काही प्रमाणामध्ये गौण ठरल्या आणि आर्थिक विकास, आर्थिक हितसंबंध, आर्थिक सहकार्य याला खूप जास्त महत्व प्राप्त झालं. आणि त्यातनंच एक प्रकारचं आर्थिक परावलंबित्व देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलं. आर्थिक जागतिकीकरणाच्या दिशेने सर्व देशांनी प्रवास सुरू केला, आपल्या अर्थव्यवस्थांचं उदारीकरण केलं. आणि यामधनच अमेरिका आणि चीन, म्हणजे हे दोघंही परस्पर विचारधारेवरती आधारित असणारे राष्ट्र, पण आज दोघांमधला व्यापार हा $700 अब्ज आहे. आज अमेरिकेच्या प्रचंड गुंतवणुकी चीनमध्ये आहेत, चीनच्या मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी ह्या अमेरिकेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे चीन आणि जपान यांच्यावरती आज राजकीय स्वरूपाचे सेनकाकू बेटावरनं संघर्ष आहेत, परंतु दोघांमधला व्यापार हा जवळपास $400 अब्ज आहे. भारत आणि चीनमध्ये LAC वरनं कमालीचा संघर्ष वाढला आहे. काही महिन्यांपूर्वी अगदी युद्धजन्य परिस्थिती होती. असं असतानाही दोघांमधला व्यापार हा $100 अब्ज पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रत्येक देश आता आर्थिकदृष्ट्या इतरांवरती विसंबून आहे. ज्या वेळेला कोरोनाच्या महामारीची लाट आली, तेव्हा पहिली जेव्हा लाट आली, तेव्हा त्याचा प्रचंड मोठा परिणाम हा जागतिक पुरवठा साखळीवरती झाला, ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो, ग्लोबल सप्लाय चेन. याचं कारण असं आहे की जग फार मोठ्या प्रमाणावरती चीनवरती विसंबून होतं. इतक्या जास्त प्रमाणामध्ये चीनवरती विसंबून होतं की अमेरिकेचा नॅशनल फ्लॅग याचं 100% प्रोडक्शन हे चायनामध्ये व्हायचं.
अशा स्वरूपाने इतकं परस्परावलंबित्व असल्यानंतर कोणताही देश युद्धाचं धाडस करणार नाही. देशांमध्ये पारंपरिक स्वरूपाचे युद्ध म्हणजे जेव्हा दोन देशांचे सैन्य समोरासमोर येतात आणि त्यांच्यामध्ये युद्ध होतं, तसं होणार नाही, कारण आता प्रत्येकाकडे, बऱ्याच देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे असं धाडस कोणी करणार नाही. अशा प्रकारचं वातावरण असताना किंवा यासारख्या काही ऍझम्पशन्स वरती आंतरराष्ट्रीय संबंधांचे अनेक सिद्धांत आधारित असताना याला तडा देणारी एक मोठी घटना, याचे साक्षीदार आपण सगळेजण आता आहोत, ते म्हणजे युक्रेन आणि रशियामधलं गेल्या 7-8 दिवसांपूर्वी सुरू झालेलं युद्ध. रशिया युक्रेनवरती लष्करी कारवाई करेल असं अजिबातच वाटलं नव्हतं. म्हणजे अमेरिकेने 16 फेब्रुवारी ही डेडलाईन दिलेली की त्यावेळेला रशियाकडनं लष्करी कारवाई होण्याची शक्यता आहे. परंतु ती डेडलाईन उलटून गेल्यानंतर असं वाटलं की कदाचित फ्रान्स आणि जर्मनीची मध्यस्थी होती आहे आणि यामधनं चर्चेच्या माध्यमातून हा सगळा प्रश्न सुटेल. परंतु तसं झालं नाही आणि त्यानंतर रशियाने युक्रेनवरती लष्करी कारवाई केली आणि आज आपण बघतोय की आज 9वा दिवस हा युद्धाचा आहे. परस्पर विरोधी दावे, प्रतिदावे केले जात आहेत. युक्रेनकडनं असा दावा आहे की साधारणतः 8,000 रशियन सैन्य आम्ही मारलेलं आहे. यामध्ये जवळपास 150-200 नागरिकांचा बळी गेलेला आहे. दुर्दैवाने आपल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा देखील याच्यामध्ये दुर्दैवी अंत झाला. तसंच कालचीच बातमी अशी आहे की किएववरनं आपला एक विद्यार्थी बॉर्डरकडे निघालेला असताना त्याच्यावरती गोळीबार झाला. तोही गंभीर रित्या जखमी आहे, त्याला ऍडमिट करण्यात आलेला आहे. आणि नुकतंच व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरचा आपला दबाव वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपलं न्यूक्लिअर डेटरन हे ऍक्टिव्ह करत आहोत, म्हणजे आण्विक प्रतिरोधन हे सक्रिय करत आहोत, अशा प्रकारची धमकी दिली. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की रशियाकडे आजच्या घडीला 6,500 न्यूक्लिअर वेपन्स आहेत. 6,500. त्याच्या खालोखाल अमेरिकेकडे 5,500च्या आसपास आहेत. इंग्लंड, फ्रान्सकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. आणि जर आपण बघितलं की या 6.5 पैकी अगदी 1-2% जरी न्यूक्लिअर वेपन्स हे वापरले गेले तरी त्याच्यातनं संपूर्ण युरोप तो पूर्णपणे विध्वंस त्याचा होईलच होईल, परंतु संपूर्ण जगाला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. आणि याच्यातले 10% जरी न्यूक्लिअर वेपन्स वापरले गेले तर हे जे ह्युमन सिव्हिलायझेशन आहे, आपली जी पूर्ण मानवी संस्कृती आहे पृथ्वीवरची, हिचा अंत होईल. या सगळ्यांची भीती असताना, एवढी प्रचंड असुरक्षितता असताना देखील हे युद्ध चालू आहे. यामध्ये रशिया आपल्या मागण्यांवरती अडून आहे, युक्रेन आपल्या म्हणण्यावरती अडून आहे. यामध्ये प्रथम रशियाने या स्वरूपाची लष्करी कारवाई का केली हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. यामागे रशियाच्या प्रामुख्याने 3 मागण्या आहेत, ज्या व्लादिमीर पुतीन यांच्याकडनं पुढे ठेवल्या गेलेल्या आहेत. व्लादिमीर पुतीन यांना पहिल्यांदा रशिया युक्रेनमध्ये सत्तांतर घडवून आणायचा. सध्या युक्रेनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत झेलेन्स्की, हे प्रो वेस्ट आहेत. म्हणजे ज्या पश्चिम युरोपच्या 2 महत्वाच्या संघटना आहेत, एक युरोपियन महासंघ आणि दुसरं त्यांची जी लष्करी संघटना आहे नॅटो, जिचं नेतृत्व अमेरिकेकडे आहे, ही लष्करी संघटना आहे. आणि शीतयुद्ध काळापासून ही संघटना चालू आहे आणि अजूनही तिचं अस्तित्व हे टिकवून आहे. या संघटनेमध्ये युक्रेन सहभागी होऊ नये अशा स्वरूपाची रशियाचं म्हणणं आहे, मागणं आहे. आणि झेलेन्स्की आहेत जे युरोपियन महासंघ जॉईन करण्यामध्ये, नॅटो जॉईन करण्यामध्ये त्यांचा कल आहे. आणि या दृष्टिकोनातून त्यांची पहिली जी ऑब्जेक्टिव्ह किंवा उद्दिष्ट आहे की युक्रेनमध्ये सत्तांतर घडवून आणायचं आणि झेलेन्स्कींना सत्तेपासून पहिले दूर करायचं. आणि त्या जागी आता एक नवीन नाव पुढे येत आहे, ज्यांचं नाव आहे व्हिक्टर यानुकोव्हिच. हे 2014 मध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष होते आणि जे प्रो रशियन आहेत आणि नंतर ते आता रशियामध्येच आहेत ते. आणि त्यांना पळून जावं लागलं होतं, तिथं उठाव झाला होता 2014 मध्ये. आणि त्यानंतर रशियाने क्रामिया हा युक्रेनचाच एक भाग लष्करीदृष्ट्या आपल्याकडे घेतलेला होता. या यानुकोव्हिच यांना कदाचित पुतीन हे सत्तेवरती बसवतील. त्यांची दुसरी मागणी अशी आहे की
जो क्रामिया 2014 मध्ये रशियाने लष्करी कारवाई करून आपल्याकडे घेतलेला होता, त्याच्यावरती रशियाची जी सत्ता आहे त्याला अधिकृत करण्यात यावं, म्हणजे या क्रामियाला रशियाचा भाग म्हणून युक्रेननी मान्यता द्यावी, ही त्यांची दुसरी मागणी आहे. आणि तिसरी म्हणजे त्यांना एक लेखी स्वरूपाचं आश्वासन युक्रेनकडनं हवं आहे की ज्यामध्ये युक्रेन हा नॅटो संघटनेचा सदस्य बनणार नाही. अर्थात यामध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की युक्रेनचं जे भौगोलिक स्थान आहे ते रशियाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. युक्रेन हा ईस्ट युरोप आणि वेस्ट युरोप यांना जोडणारा दुवा आहे. आणि ज्या वेळेला सोव्हिएत युनियन होता पूर्वीचा 1990-91 पूर्वीचा, त्यावेळेला देखील रशियाचे सगळे न्यूक्लिअर प्लांट्स असतील, आजही युक्रेनमध्ये ते आहेत, न्यूक्लिअर वेपन्स असतील, हे प्रामुख्याने युक्रेनमध्येच होते. आणि युक्रेनलाच रशियाच्या सीमा ह्या लागून आहे. जर युक्रेन हा नॅटोचा सदस्य बनला तर अमेरिका युक्रेनमध्ये न्यूक्लिअर वेपन्स हे इन्स्टॉल करू शकतो, डिप्लॉय करू शकतो आणि त्यावरनं मॉस्कोला डिस्ट्रॉय करणं हे काही मिनिटाचं काम राहील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्रेन हा नॅटोचा सदस्य बनू नये या दृष्टिकोनातनं व्लादिमीर पुतीन यांचे प्रयत्न आहेत. यामागे दुसरीही आणखीन अशा स्वरूपाचा आपण जर याला थोडंसं सैद्धांतिक चौकटीमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसून येतं की एक लिमिटेड सॉव्हरेनिटी नावाची संकल्पना आहे, मर्यादित सार्वभौमत्व. जे सगळे घटक अंग पहिले सोव्हिएत युनियनचे होते आणि 1990-91 नंतर ते स्वतंत्र देश म्हणून पुढे आले, त्यांचं जे स्वातंत्र्य आहे किंवा सार्वभौमत्व आहे ते मर्यादित स्वरूपाचं आहे. आणि ते सोव्हिएत संघाचे भाग असल्यामुळे रशियाचं त्यांच्यावरती नैसर्गिकदृष्ट्या वर्चस्व आहे किंवा प्रभाव आहे, प्रभुत्व आहे. आणि ही जी लिमिटेड सॉव्हरेनिटीची कन्सेप्ट आहे ही यापूर्वी म्हणजे गोर्बाचोव यांच्या काळापासून आलेली, जेव्हा डिसइंटिग्रेशन झालं त्याच्यानंतर एलएससी गोर्बाचोव यांनी त्याचा फारसं फॉलो केला नाही. परंतु पुतीन हे एक वेगळ्या धाटणीचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना सोव्हिएत संघाला त्याचं गतवैभव जे होतं ते गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून द्यायचं आहे. आणि त्यांना याची भीती आहे आणि ती स्वाभाविक आहे की ज्या पद्धतीने नॅटो संघटनेचा विस्तार हा पश्चिमेकडनं पूर्वेकडे होतो आहे आणि पूर्वी जे सोव्हिएत संघाचे घटकांग होते त्यांना ज्या पद्धतीने आता नॅटो आपला सदस्य बनवून घेते आहे, तर एक पद्धतीने रशियाला वेढण्याचा प्रयत्न हा नॅटो संघटनेकडनं होतो आहे. आणि त्याला रशिया एक्झिस्टन्शियल थ्रेट किंवा आमच्या अस्तित्वाला एक धोका आहे अशा दृष्टिकोनातून त्याकडे बघतो आहे. त्यामुळे रशियाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं जे वर्चस्व आहे पूर्वीच्या सोव्हिएत संघाच्या जे घटक अंग होते त्यांच्यावरती, हे वर्चस्व कायम ठेवायचं आहे. किंबहुना याही पुढे जाऊन पुन्हा एकदा सोव्हिएत संघासारखं एखादं संघराज्य निर्माण करता येतं का, या दृष्टिकोनातनंही पुतीन यांचे प्रयत्न आहेत. आणि अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं जर विचार आपण केला तर अमेरिकेला आपलं वर्चस्व पुन्हा एकदा युरोपवरती टिकवून ठेवायचं आहे आणि ते वर्चस्व टिकवण्याचं एक महत्वाचं साधन म्हणून ते नॅटो संघटनेकडे पाहत आहे. खरं तर ज्या वेळेला सोव्हिएत संघाचं विघटन झालं होतं त्यावेळेला अशा स्वरूपाचा करार अमेरिका, रशिया, इंग्लंड यांच्यामध्ये झालेला होता की नॅटो संघटनेचा विस्तार हा पूर्वेकडे होणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन अमेरिकेकडनं दिलं गेलेलं होतं. परंतु अमेरिका त्या आश्वासनाला टिकली नाही आणि नॅटो संघटनेचा विस्तार हा सातत्याने पूर्वेकडे होताना आपल्याला दिसून येतो आहे. ती गोष्ट पुतीन यांना अजिबात पसंत नाहीये आणि त्यांना पूर्व युरोपवरती आपलं वर्चस्व कायम ठेवायचं आहे. अमेरिकेला नॅटो टिकवून ठेवायचे आहे आणि नॅटो टिकवण्यासाठी अमेरिकेला सातत्याने, कारण नॅटोच्या माध्यमातून अमेरिकेने आपलं सैन्य आणि आपले अण्वस्त्र, क्षेपणास्त्र हे युरोपच्या भूमीवरती ठेवलेले आहे. खरं तर नॅटोला आता युरोपियन देशांकडूनच विरोध व्हायला लागलेला आहे, कारण त्यामुळे संघर्षाचं वातावरण युरोपमध्ये निर्माण झालं. कारण हा संघर्ष जो होतो याची झळ कोणाला पोचती आहे, अमेरिका शेकडो किलोमीटर दूर आहे, याच्यामध्ये पोळले युरोपियन देश जात आहेत. उद्या हा संघर्ष वाढला तर शेजारचे पोलंड, रुमानिया, हंगेरी यासारखे देश सफर होतील. याचं रूपांतर जर दुर्दैवाने अण्वस्त्र किंवा अणुयुद्धामध्ये झालं तर अख्खा युरोप त्याची राखवी. म्हणजे याची झळ जी आहे ही प्रामुख्याने युरोपला पोहोचणार आहे. परंतु यामध्ये
जे बाहेरचे प्लेयर्स आहेत ज्यांचं स्वारस्य याच्यामध्ये आहे ते म्हणजे विशेष करून अमेरिका. आणि अमेरिकेला जर आपला प्रभाव हा युरोपवरती कायम ठेवायचा असेल, अमेरिकेला जर आपला नॅटोचं अस्तित्व हे कायम ठेवायचं असेल, तर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा दुसऱ्या महायुद्धानंतरचं एक स्वाभाविक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की त्यांचं परराष्ट्र धोरणामध्ये एकाला खलनायक म्हणून तयार करायचं, त्या खलनायकाची भीती तयार करायची, त्याच्या माध्यमातून असुरक्षिततेचं वातावरण तयार करायचं, इतर देशांना भीती दाखवायची आणि त्या माध्यमातून नॅटो सारख्या लष्करी संघटनांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशियाला अशाच प्रकारे खलनायक ठरवलं गेलं. त्याच्या आधारावरती शीतयुद्ध 45 वर्ष चाललं. सोव्हिएत रशियाचं विघटन झाल्यानंतर नॅटो तर टिकून ठेवायची होती. मग त्यानंतर सद्दाम हुसेनला खलनायक ठरवण्यात आलं आणि इराकमध्ये नॅटोनी प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा नॅटोची चर्चा सुरू झाली. सद्दाम हुसेन संपल्यानंतर ओसामा बिन लादन आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या निमित्ताने पुढे आला आणि ओसामा बिन लादन हा नॅटोच्या दृष्टिकोनातनं खलनायक बनला, अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं खलनायक बनला आणि पुन्हा एकदा नॅटोला, ज्याला म्हणतो आपण, एक प्रकारची नवचेतना मिळाली आणि अफगाणिस्तानमध्ये नॅटोनी प्रवेश केला. ओसामा बिन लादन एलिमिनेट झाल्यानंतर इस्लामिक स्टेट सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना पुढे आली. तिला एलिमिनेट करण्यासाठी इराक, सिरियावरती नॅटोकडनं बॉम्ब हल्ले झाले. आता इस्लामिक स्टेटचा प्रभाव हा जवळपास संपलेला असताना नॅटोचं अस्तित्व परत टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला आणखीन एक खलनायक तयार करावं लागेल. आणि आता रशियाच्या रूपाने हा खलनायक आहे किंवा रशियाकडनं प्रचंड मोठा धोका आहे, युरोपला आहे. रशियाकडनं जागतिक युद्ध होऊ शकतं, रशियामुळे अण्वस्त्र युद्ध होऊ शकतं, रशियामुळे जगाचं संपूर्ण जग अडचणीमध्ये येऊ शकतं. अशा प्रकारचा मोठा प्रोपोगंडा आपण संपूर्ण पश्चिमी प्रसार माध्यमांमधून बघतो आहोत. रशियाला खलनायक ठरवण्यामध्ये, रशियावरती आर्थिक निर्बंध टाकण्यामध्ये अनेक देश पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत. रशियाची नाकेबंदी करण्यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न चालू आहेत. आणि रशियाला म्हणजे यापूर्वी गोर्बाचेव असतील की एल्त्सिन असतील त्यावेळेला हा प्रकार झाला नाही, परंतु पुतीनच्या बाबतीमध्ये गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. म्हणून पुतीनला आता हिटलर, नवा हिटलर म्हणून संबोधण्यात येत आहे आणि पुतीनकडनं कशा पद्धतीने धोका आहे या दृष्टीने अशा स्वरूपाचा प्रोपोगंडा हा आता संपूर्ण जगामध्ये करण्यात येतो आहे. पण रशिया ह्या संपूर्ण प्रश्नाकडे एका सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बघतो आहे. आता मुद्दा असा आहे की रशियाने युक्रेनवरती जी कारवाई केलेली आहे ती आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करणारी आहे का? तर हो, ती निश्चित आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करणारी. कारण तुम्ही कोणत्याही सार्वभौम छोट्या देशावरती अशा स्वरूपाने लष्करी कारवाई करू शकत नाही. यामधनं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये येत्या काळामध्ये काही नकारात्मक प्रवाह हे प्रभावी बनण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि ती सगळ्यात जास्त धोक्याची घंटा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की आज आपण असं बघतो की एक सगळ्यात मोठा प्रवाह तुम्हाला कोरोनाच्या महामारीच्या काळापासून, म्हणजे साधारणतः गेल्या 2-2.5 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दिसून येतो आहे. आणि हा प्रवाह असा आहे की आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत, या आंतरराष्ट्रीय संघटना ह्या पूर्णपणे निष्क्रिय होताना आपल्याला दिसून येत आहेत. मला वाटतं कोणाचं तरी माईक प्लीज जरा अनम्यूट करा. आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्यांची भूमिका जी आहे ती पूर्णपणे, ज्याला आपण म्हणतो की त्या कमालीच्या निष्क्रिय झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. संपूर्ण कोरोना महामारीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये युनायटेड नेशन्सनी कोणत्याही प्रकारची प्रभावी भूमिका पार पाडली नाही. विश्व आरोग्य संघटनेने कोणत्याही प्रकारची प्रभावी भूमिका पार पाडली नाही. G20, G7 यांच्याही भूमिका महत्वाच्या नव्हत्या. आणि त्यामुळे असं झालंय की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एक लिबरल इन्स्टिट्यूशनलिझम जो दुसऱ्या महायुद्धानंतर पुढे आला होता की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्तेचं न्याय्य वितरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना फार महत्वाच्या होत्या. आणि या आंतरराष्ट्रीय संघटनांमुळे जगाला 3ऱ्या महायुद्धापासून वाचता पण आलेलं होतं. परंतु आता ह्या आंतरराष्ट्रीय संघटनांची भूमिका ही अत्यंत नगण्य अशा स्वरूपाची झालेली आपल्याला दिसून येते आहे.
विशेष करून युनायटेड नेशन्सची भूमिका. युनायटेड नेशन्सनी कोरोनाच्या काळामध्ये चीनचा निषेध करणारा एक साधा ठराव देखील मंजूर केलेला नाही. आणि आता देखील रशियाचा निषेध करणारे ठराव हे रशियाकडनं नकाराधिकार वापरल्यामुळे ते मंजूर होऊ शकलेले नाहीत सिक्युरिटी काउन्सिल. त्यामुळे मुद्दा असा येतो आहे की लहान देशांचं रक्षण आता कोण करणार. आपण बघतो की जर आपण कोरोनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आज अमेरिकेकडे आणि युरोपमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या दुप्पट कोरोनाच्या व्हॅक्सिनचा साठा आहे. म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या ही जर 29 कोटी असेल तर अमेरिकेकडे 52-53 कोटी हे कोरोना व्हॅक्सिनचे डोसेसचे साठे आहेत. त्यांच्याकडे 12 वर्षाच्या मुलाला देखील आता व्हॅक्सिन दिलं जात आहे. युरोपमध्ये पण श्रीमंत युरोपियन देशामध्ये हीच परिस्थिती आहे. मात्र आज आफ्रिकेमध्ये व्हॅक्सिनेशनचा दर तुम्ही बघा 4%, 5%, 10% अशा पद्धतीचा आहे. आफ्रिकन देशांना त्यांच्याकडच्या फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्सला देखील आज व्हॅक्सिन्स मिळत नाहीयेत. तर हे का ही अशी विषम परिस्थिती का निर्माण झाली. कारण विश्व आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघटना आपल्या भूमिका पार पाडत नाहीये, किंबहुना त्यांना पार पाडू दिलं जात नाहीये मोठ्या देशांकडून. त्यामुळे या ठिकाणी पण आपल्याला हेच प्रकार दिसून येतो युक्रेन आणि रशियाच्या वादामध्ये की आता छोट्या देशांच्या रक्षणासाठी कोणीही नाहीये. म्हणजे पहिल्या आंतरराष्ट्रीय संघटना होत्या त्या या ठिकाणी प्रभावी भूमिका पार पाडू शकत नाहीये. त्याचा साधा निषेधही केला जात नाहीये. आणि दुसरीकडे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका एक सिक्युरिटी गॅरंटर म्हणून पुढे आला होता. म्हणजे जगात कुठेही संघर्ष झाला प्रादेशिक पातळीवरती सत्ता समतोल टिकवून ठेवणं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती सत्ता समतोल टिकवून ठेवणं, छोट्या देशांचं रक्षण करणं, मग ते विचारसरणीच्या आधारावर का असेना, यासाठी अमेरिका होता. अमेरिकेची एक सिक्युरिटी गॅरंटी होती. परंतु आता असं दिसून आलं आहे की गेल्या काही महिन्यांमध्ये विशेष करून बायडन प्रशासन अमेरिकेमध्ये आल्यानंतर, त्याच्या पूर्वी देखील डोनाल्ड ट्रम्प होते त्यावेळेला, अमेरिका केवळ आणि केवळ आपल्याच हितसंबंधांना प्राधान्य देतो, ज्याला आपण अमेरिका फर्स्ट असं म्हणतो, जे ट्रम्प यांच्या काळामध्ये फार मोठा नारा हा अमेरिकेमध्ये दिला गेला. आणि बायडन देखील ट्रम्प यांचंच परराष्ट्र धोरण आता पुढे घेऊन जाताना दिसत आहे. किंबहुना ते ट्रम्प पेक्षाही जास्त कन्झर्वेटिव्ह झाले. आणि म्हणूनच त्यांनी अफगाणिस्तानमधनं आपल्या कोणत्याही सहकार्याचा विचार न करता आपलं सैन्य तात्काळ काढून घेतलं. निदान 4-5 हजार सैनिक जरी त्यांनी अफगाणिस्तानमध्ये ठेवले असते तर तालिबान तिथं आलं नसतं. परंतु अफगाणिस्तानमधनं सैन्य काढून घेताना भारतासारखा त्यांचा घनिष्ठ मित्र, ज्याच्यावरती या सैन्य काढून घेण्याचा परिणाम होणार आहे, तिथं तालिबान 100% परत येणार आहे. आणि त्याच्यामुळे भारतामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ले वाढू शकतात याची कल्पना असतानाही भारताचा विचार न करता बायडन यांनी तिथनं सैन्य काढून घेतलं. आणि आता हे युद्ध होण्यापूर्वी युक्रेन आणि रशियामधलं युक्रेनला सर्व प्रकारच्या मदतीच्या आश्वासनं अमेरिकेकडनं दिली गेली. खूप मोठ्या धमक्या दिल्या गेल्या की रशियाला फार मोठा, म्हणजे आजपर्यंत रशियाने कधी अनुभवलं नाही अशा प्रकारच्या लष्करी प्रतिकाराचा सामना करावा लागेल, रशियाने हिंमत पण करू नये. आणि ज्या वेळेला हे युद्ध सुरू झालं तेव्हा बायडन यांनी घोषित केलं की अमेरिकन सैन्य या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. त्याचप्रमाणे नॅटो देखील प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. त्यामुळे युक्रेनला हे युद्ध स्वतः लढावं लागतं. ठीक आहे, शस्त्रास्त्र अमेरिकेचे असतील, नॅटोची शस्त्रास्त्र असतील त्यांच्याकडे, परंतु युद्ध मात्र ते स्वतः लढतात. त्याच्या मदतीला अमेरिका आलेली नाहीये. त्यामुळे अमेरिकेचा एक महासत्ता म्हणून जो दबदबा होता, एक सिक्युरिटी गॅरंटर म्हणून जो दबदबा होता, आणि त्यामुळे अनेक जणांना असा आत्मविश्वास होता अनेक देशांना की आमचं रक्षण होईल जर एखाद्या मोठ्या देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करत आमच्यावरती आक्रमण केलं तर. ही सिक्युरिटी गॅरंटी आता राहिलेली नाहीये. आणि हे एक अत्यंत धोक्याचा प्रवाह जो आता प्रभावी होताना आपल्याला दिसून येतो. एक तर आंतरराष्ट्रीय संघटनांचा प्रभाव अत्यंत कमी झालेला आहे. त्या म्हणजे मोठ्या सत्तांच्या राजकारणाचं व्यासपीठ बनलेले आहे. त्या कोणती प्रभावी भूमिका पार पाडत नाहीये. आणि दुसरीकडे अमेरिकेसारख्या महासत्ता ज्या आहेत त्या केवळ आपल्या हितसंबंधांना प्राधान्य देतात. त्यामुळे उद्या जसं रशियासारख्या बलाढ्य देशाने युक्रेनवरती कारवाई केली, तशी उद्या एखाद्या आणखीन मोठ्या देशाने त्याच्या शेजारच्या छोट्या देशाविरुद्ध कारवाई केली तर त्याचं रक्षण कोण करणार. हाच प्रकार जर चीनकडनं तैवानच्या बाबतीमध्ये झाला तर तैवानचं रक्षण कोण करणार. कारण आता चीन देखील या गोष्टीकडे अत्यंत बारकाईने पाहतो आहे.
आणि चीनला हे कळून चुकलंय की अमेरिका मदतीला येणार नाही. त्यामुळे चीनकडनं येत्या दिवसामध्ये कदाचित अशा प्रकारची कुरघोडी ही होऊ शकते. आणि चीनने अशा परिस्थितीचा फायदा इतिहासामध्ये एकदा घेतलेला आहे. 1962 मध्ये ज्या वेळेला क्युबन मिसाईल क्रायसिस किंवा पेच प्रसंग चालला होता अमेरिका आणि रशियामध्ये, आणि युद्धाची परिस्थिती दोघांमध्ये क्युबामध्ये होती, त्याचा फायदा चीनने घेतला आणि भारतावरती आक्रमण केलेलं होतं. त्यामुळे चीन पुन्हा एकदा अशा परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर अनेक देशांच्या मनामध्ये हा संशय निर्माण झालेला आहे की आता आमचं रक्षण कोण करायचं. उद्या जर एखाद्या मोठ्या देशाने अशा प्रकारची कारवाई केली आमच्या विरोधामध्ये, त्यामुळे अनेक देशांनी आपलं संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला. जर्मनीने आपलं संरक्षण बजेट नुकतंच दुप्पट करण्याचा विचार केलेला आहे. जपान सारखा देश की ज्याच्या राज्यघटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की जपान कोणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र हे आपल्या भूमीवरती बाळगणार नाही, आर्टिकल 9 त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. परंतु असं असताना जपानने पण हे घोषित केलेलं आहे की आम्ही आता न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करू. त्यामुळे उद्या अशा प्रकारची स्पर्धा प्रत्येक देशामध्ये सुरू होणार आहे. कारण प्रत्येकाला माहिती की आता आमच्या रक्षणाला ना आंतरराष्ट्रीय संघटना येत आहेत, ना मोठे देश येत आहेत, आमचं रक्षण आम्हालाच करावं लागणार आहे. यामधनं एक विचित्र शस्त्रास्त्र स्पर्धा तुम्हाला येत्या काळामध्ये राष्ट्रांमध्ये दिसून येणार आहे. आणि याचा परिणाम काय होणार आहे की आतापर्यंत राष्ट्रीय विकासाचे जे आधार होते, म्हणजे आर्थिक विकास, आरोग्याचा विकास, म्हणजे राष्ट्रांनी प्रामुख्याने मानव साधन संपत्तीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, शिक्षणामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, आरोग्य क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, आर्थिक विकासाच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाल्या पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणुकी झाल्या पाहिजे. आता तिथला पैसा वळवला जाईल आणि राष्ट्र शस्त्रास्त्रांच्या विकासाकडे, त्याच्या आधुनिकीकरणाकडे, मोठमोठे मिसाईल टेस्टिंगकडे, अण्वस्त्र प्राप्त करण्याकडे हा पैसा डायव्हर्ट करते. आणि हा अत्यंत धोक्याचा प्रवाह या युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळे समोर आलेला आहे आणि देशांनी घोषित करायला सुरुवात केली. उद्या इस्लामिक देश सुद्धा अशा स्वरूपाचे निर्णय घेतील. उद्या भारताला देखील याची कल्पना आहे की डोनाल्ड ट्रम्पच्या काळामध्ये कितीही मोठे आश्वासन अमेरिकेकडनं भारताला दिले गेले असले तरी जर प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग चीन बरोबर आला किंवा पाकिस्तान बरोबर प्रत्यक्ष युद्धाचा प्रसंग आला तर अमेरिका आपल्या पाठीशी उभा राहीलच असं नाही. कदाचित अमेरिका मध्यस्थीच्या गोष्टी करेल, कदाचित काही निर्बंधाच्या गोष्टी करेल, परंतु प्रत्यक्ष मदतीला येणार नाही. तर भारतासाठी देखील ही एक पद्धतीचं इंडिकेशन आहे, एक पद्धतीची सूचना आहे. भारतालाही आता आपल्या संरक्षण क्षेत्राच्या आधुनिकीकरणाकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. त्यामुळे प्रत्येक देशाचं डिफेन्स बजेट येत्या काळामध्ये वाढणार आहे आणि त्याचा नकारात्मक परिणाम आरोग्य क्षेत्रावरती होणार आहे, त्याचा नकारात्मक परिणाम हा शिक्षण क्षेत्रावरती होणार आहे. राष्ट्रांमध्ये एक विचित्र प्रकारची शस्त्रास्त्र स्पर्धा वाढेल आणि त्याच्यामधून युद्धाचा धोका हा वाढायला लागेल. म्हणजे गेल्या 30 वर्षांमध्ये जी परिस्थिती होती की कदाचित आर्थिक हितसंबंध हे राजकीय हितसंबंधांवरती मात करते. आर्थिक हितसंबंध आणि राजकीय संघर्ष यांच्यामध्ये फारकत झालेली होती. राजकीय संघर्ष जरी चालू राहिले तरी आर्थिक सहकार्य पण चालू राहील, अशा प्रकारचं वातावरण होतं. आता हे वातावरण जाऊन संशयाचं वातावरण झालं. आता आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तुम्हाला ध्रुवीकरण होताना दिसून येत आहे. आज 30-35 देश रशियाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, ज्यांनी युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीमध्ये रशियाच्या विरुद्ध मतदान केलेलं नाही. भारतासारखा देश हा तटस्थ राहिलेला आहे. मी त्या भूमिकेकडे येणार आहे. परंतु यामधनं अनेक नकारात्मक प्रवाह पुढे येत आहेत आणि याच्यातनं अतिरेकी महत्वाकांक्षा ही पुढे यायला लागेल, ज्याला आपण एक्सेसिव्ह अँबिशन्स असं म्हणतो. आणि त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवायचं, म्हणजे कोरोना काळामध्ये चीन म्हणजे कोरोनाची उत्पत्ती ही कृत्रिम आहे अशा प्रकारचे दावे अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञांकडनं केले गेले. काही महिन्यांपूर्वी द सायन्स हे जे विज्ञान शाखेमधलं अत्यंत प्रसिद्ध जर्नल आहे त्याच्यामध्ये 50 शास्त्रज्ञांनी स्वाक्षरीने हे मान्य केलेलं होतं की कोरोनाची उत्पत्ती ही कृत्रिम असू शकते. म्हणजे तुम्ही ते पूर्णपणे डिनाय नाही करतायत. आणि त्या स्वरूपाच्या ज्या सगळे सिद्धांत पुढे येत आहेत की चीन सारखा देश कुठला तरी एड्स वरती संशोधन करत आहे इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मध्ये वुहानच्या, आणि तिथनं हा कोरोना सारखा व्हायरस लीक होतो आहे. काही जण त्याला बायोलॉजिकल वेपन्स म्हणत आहेत. पण या संदर्भातली कोणत्याही प्रकारची माहिती चीन जगाबरोबर शेअर करायला तयार नाही. या बाबतीत चीनची भूमिका गेल्या 2-2.5 वर्षात अजिबात पारदर्शी नाहीये, ट्रान्सपरंट नाहीये.
आणि त्यामुळे कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट्स येत आहेत, भविष्यात पण येत जातील. तर कोरोना नेमका कशामुळे निर्माण झाला हे जोपर्यंत जगाला कळत नाही तोपर्यंत कोरोनावरचं औषध बनवता येत नाही. तर प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्याच गोष्टी फक्त आपण करू शकतो. मग चीन सारखा देश जर अशा स्वरूपाचं काही संशोधन करत असेल आणि ज्याच्यामधनं जग धोक्यामध्ये आलेलं असेल तर चीनवर नियंत्रण कोणी ठेवायचं? हा सगळ्यात कळीचा प्रश्न आंतरराष्ट्रीय समुदायापुढचा आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारा कोणीच नाही. अमेरिका रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकू शकतो, पण अमेरिकेची हिंमत आहे का चीनच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकण्याची? अजिबात हिंमत नाही. का नाही आहे? कारण अमेरिकेच्या अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकी चीनमध्ये आहे, चीनच्या अब्जावधी डॉलरच्या गुंतवणुकी अमेरिकेमध्ये आहे, 700 अब्ज डॉलरचा व्यापार आहे. नुकसान अमेरिकेचं होणार आहे, सगळा व्यापार डॉलरमध्ये होतो. त्यामुळे अमेरिका ही हिंमतच करणार नाही चीनच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकण्याची. रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध सहज टाकता येतात, कारण रशिया आणि अमेरिकेचा व्यापार नगण्य आहे. रशियाचा जो व्यापार आहे तो प्रामुख्याने चीन बरोबर आहे आणि हा व्यापार नॉन डॉलर करन्सीमध्ये होतो. म्हणजे डॉलर मधनं रशियाचा जो व्यापार आहे तो फक्त 9% व्यापार आहे. जवळपास 91% रशियाचा व्यापार हा इतर करन्सीज मध्ये होतो. त्यामुळे या रशियाच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध घोषित करणं वगैरे त्यांना फार सोपं जातं, परंतु असा प्रकार अमेरिका चीनच्या विरुद्ध करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आज तुम्हाला जी परिस्थिती 21व्या शतकामध्ये, आता हे 2020चं दशक सुरू आहे, 21वं शतक अगदी मॅच्युरिटीमध्ये त्याच्या तारुण्यामध्ये आलेलं आहे आणि अत्यंत नकारात्मक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ही परिस्थिती मला आठवण करून देते पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या दरम्यानची जी 20 वर्ष होते, या 20 वर्षांची, पहिलं महायुद्ध 1919-20 ला संपलं आणि दुसरं महायुद्ध 1939-40 ला सुरू झालं. हे जे 20 वर्ष होते, या 20 वर्षांमध्ये तेव्हा राष्ट्रसंघ नावाची आंतरराष्ट्रीय संघटना होती, पण ती पूर्णपणे निष्क्रिय झालेली होती, तिचा कसल्याही प्रकारचा प्रभाव नव्हता. आणि त्यावेळेला अनेक राष्ट्र आपली अतिरेकी महत्वाकांक्षा भागवण्यासाठी इतरांवरती आक्रमण करत होते, अनेक टेरिटरीजवरती क्लेम करत होते आणि त्याच्यातनंच हिटलर, मुसोलिनी जन्माला आले, त्याच्यातनंच दुसरं महायुद्ध जन्माला आलं. अगदी अशाच प्रकारची परिस्थिती आज मला 21व्या शतकामध्ये दिसून येते आहे की ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय संघटनांचा प्रभाव हा अत्यंत कमी होतो आहे आणि राष्ट्र प्रभावी बनलेले आणि राष्ट्र आपल्या महत्वाकांक्षा, ज्या अतिरेकी महत्वाकांक्षा त्या पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जायला तयार आहेत आणि त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारं कोणीच नाही. हा सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे आणि यामुळे लहान देशांचं, लहान राष्ट्रांचं रक्षण येत्या काळामध्ये कोण करणार हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे आणि याच्यातनं मार्ग काढणं हे अत्यंत गरजेचं आहे, जो प्रकार तुम्हाला सध्या होताना दिसून येतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला भारताच्या भूमिकेसंदर्भामध्ये अनेक प्रकारचे ज्याला आपण असं म्हणतो की वाद प्रतिवाद आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताने जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका आहे तटस्थ राहण्याची. आणि मला असं वाटतं की भारताची ही जी तटस्थ राहण्याची भूमिका आहे ही अत्यंत संयुक्तिक अशा स्वरूपाची भूमिका आहे. यामध्ये भारताने ना रशियाचा पक्ष उचलून धरलेला आहे ना युक्रेनचा पक्ष उचलून धरलेला आहे. मात्र एक बाब जी आहे की यापूर्वी देखील ज्या ज्या वेळेला रशियाने अशा स्वरूपाचे लष्करी आक्रमण किंवा कारवाया केलेल्या आहेत त्या वेळेला भारताच्या परराष्ट्र धोरणापुढे आव्हानच उभं राहिलेलं आहे. यापूर्वी हंगेरी असेल, चेकोस्लोवाकिया असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये जेव्हा 1979 ला रशियाने सैन्य घुसवलं होतं, त्याचप्रमाणे 2014 मध्ये जेव्हा क्रामिया रशियाने लष्करी कारवाई करून आपल्याकडे घेतला होता, अशा प्रत्येक वेळेला भारताने तटस्थ भूमिकाच घेतलेली आहे. पण या वेळेला मात्र भारताने आपल्या भूमिकेत थोडासा बदल घडवून आणलेला आहे. ज्या वेळेला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये रशियाचा निषेध करणारा ठराव आला होता आणि त्याच्यावरती भारताने ॲब्सेंट राहण्याचा जो निर्णय घेतला, त्यावेळेला भारताने एक स्पष्टीकरण दिलं होतं आणि या स्पष्टीकरणामध्ये भारताने युक्रेन मधल्या परिस्थितीवरती पूर्णपणे नाराजी ही व्यक्त केलेली होती, त्या परिस्थितीचा निषेध केलेला होता. भारताने पहिल्यांदा, यापूर्वी भारत अशा प्रकारचे स्पष्टीकरण देत नव्हता कारण आपण क्लिअर कट रशियाच्या बाजूने होतो, पण या वेळेला आपण रशियाच्या बाबतीमध्ये काही बाबतीमध्ये आपलं डिस्प्लेजर जे आहे, आपली नाराजी जी आहे ही आपण या वेळेला अधोरेखित केलेली आहे. आणि आपली जी चिंता प्रामुख्याने होती म्हणजे ज्या वेळेला तुम्ही तटस्थ भूमिका घेता त्यावेळेला तुम्हाला वाव असतो जर उद्या तुम्हाला मध्यस्थी या प्रकरणामध्ये करावी लागली, कारण तुमचे रशिया बरोबर पण, पुतीन बरोबर पण चांगले संबंध आहेत, तुमचे बायडन बरोबर पण चांगले संबंध आहेत, तुमचे फ्रान्स, इंग्लंड बरोबर पण अत्यंत चांगले संबंध आहेत,
तुमचा अमेरिका आणि युरोप बरोबरचा व्यापार $300 अब्ज आसपास आहे. अशा प्रसंगी आपल्याला जर उद्या मध्यस्थी जरी करावी लागली तरी त्याला वाव असतो. जर तुम्ही पहिलेच कोणाची बाजू उचलून धरली तर तुम्हाला अशा प्रकारचा वाव हा राहत नाही. त्यामुळे भारताची तटस्थ भूमिका ही अनेक दृष्टिकोनातनं ही योग्यच आहे. दुसरं असं आहे की हा संघर्ष अशा वेळेला घडलेला आहे ज्या वेळेला आपला चीन बरोबरचा LAC वरचा संघर्ष देखील तीव्र झालेला आहे. गेल्या 20 महिन्यांपासून चीन अत्यंत मोठ्या कुरघोड्या भारताच्या विरोधामध्ये करतोय, भारताला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यावेळेला आपलं रशियावरचं संरक्षण क्षेत्रामधलं जे परावलंबित्व आहे ते देखील वाढलेलं आपण पाहतो आहोत. ज्या वेळेला गलवानचा संघर्ष झाला तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे 2दा चीनच्या रशियाच्या दौऱ्यावरती जाऊन आलेले होते. म्हणजे आजही आपल्याला रशियाकडनं जे मिलिटरी हार्डवेअर आहे हे मोठ्या प्रमाणावरती आपण आजही रशियाकडनं आयात करतो आहोत. S-400 ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम याची पहिली डिलिव्हरी आपल्याला आलेली आहे, अजूनही सेकंड डिलिव्हरी बाकी आहे. त्याचप्रमाणे S-500 ही रशियाच्या त्यापेक्षा अत्याधुनिक जी मिसाईल एअर डिफेन्स सिस्टम आहे ती अजून रशियाने कोणाला विकलेली नाहीये. भारताचे त्याच्यासाठी चर्चा पण चालू आहे. आणि रशिया हा पारंपरिक दृष्ट्या भारताला सातत्याने मदतीला येणारा देश. काश्मीरच्या प्रश्नावरती रशियाने यापूर्वी अनेक वेळा व्हिटो पॉवर वापरलेला आहे. रशिया हा एकमेव देश आहे की जो संरक्षण क्षेत्रामधलं तंत्रज्ञान भारताबरोबर शेअर करतो. म्हणजे अमेरिकेकडनं आपण अनेक शस्त्रास्त्र आयात करतो पण अमेरिका टेक्नॉलॉजी तुमच्याशी शेअर करत नाही. रशियाने तुमच्याशी टेक्नॉलॉजी शेअर केली आणि म्हणूनच ब्राह्मोस मिसाईल तुम्ही रशियाच्या जॉईंट कोलॅबोरेशन मध्ये तयार करता. आणि आज हे ब्राह्मोस मिसाईलची इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. आपण नुकतंच फिलिपाईन्स बरोबर $375 दशलक्ष करार केलेला आहे. आपण त्यांना ब्राह्मोस मिसाईल विकतो आहोत. आपले अनेक जॉईंट प्रोजेक्ट्स हे रशिया बरोबर आहे. त्यामुळे आपण या बाबतीमध्ये रशियाच्या विरोधामध्ये स्टँड घेणं हा कोणालाही संयुक्तिक वाटणार नाही. त्यामुळे भारताचा जो निर्णय आहे तो भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांना गृहीत धरून आहे. आणि अमेरिका एकूणच जसा वागलेला आहे तर उद्या जर चीन बरोबर संघर्ष झाला तर खरंच अमेरिका आपल्या मदतीला येईल का हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भारताने घेतलेली तटस्थ भूमिका ही अत्यंत योग्य आहे. आणि या भूमिकेतनंच आपण अजूनही बॅलन्स्ड अशा स्वरूपाचं जो आपला एकूणच फॉरेन पॉलिसी मधला जो बॅलन्स आहे तो आपण टिकून ठेवलाय. आपल्यावरती खरं पश्चिमी जगाचा आणि अमेरिकेचा प्रचंड मोठा दबाव आहे. बायडन यांनी पण सांगितलं की तुम्ही स्पष्ट या बाबतीमध्ये भूमिका ही घ्यायला पाहिजे. काल क्वाडची बैठक झाली, या बैठकीमध्ये देखील हा सूर म्हटलेला होता. परंतु भारत अशा कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाच्या काळामध्ये देखील भारतावरती अशाच प्रकारचे दबाव आणले गेले होते. अगदी 5G टेस्टिंग मध्ये चायनाची हुआई कंपनीला घेऊ नका असं ट्रम्पने सांगितलेलं असताना पण आपण 2018 मध्ये त्यांना अलाउड केलेलं होतं. नंतर आपण ते बाहेर काढलं त्या टेंडरिंग प्रोसेसमधनं, त्यांना ही गोष्ट मिळाली. त्यांनी आपल्याला सांगितलं की अफगाणिस्तानमध्ये तुम्ही लष्करी दृष्ट्या या, आपण नाही गेलो. इराकमध्ये तुम्ही तुमचं सैन्य पाठवा, आपण नाही पाठवले. त्यामुळे भारत हा आपल्या हितसंबंधांशी ठाम आहे. त्यामुळे आपण आपली जी पॉलिसी आहे या बाबतीमध्ये आपला जो एकूण स्टँड आहे हा संयुक्तिक स्टँड आहे. आपली मुख्य चिंता आहे तिथं अडकलेले भारतीय. आता या भारतीयांची सुखरूपपणे मायदेशी कसं आणणं हे आपल्या समोरची सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे. आणि त्यासाठी मिशन गंगा अत्यंत उत्तम पद्धतीने काम करते. लक्षात ठेवा की याच्या संदर्भामध्ये अनेक टीकेचे सूर येतात. हे त्या लोकांनी या गोष्टीचा विचार गांभीर्याने केला पाहिजे आहे की इतकं तुंबड युद्ध चाललेलं आहे, इतकी प्रचंड बॉम्बार्डिंग होती आहे, तोफखान्यांचे शेल मोठ्या प्रमाणात पडतात, रॉकेट हल्ले होत आहेत, मिसाईल्स अटॅक्स होत आहेत. त्या खार्किव मधली एक इमारत पण सध्या जागेवर राहिलेली नाहीये. अशा प्रसंगी युद्ध चालू असताना आपल्या नागरिकांचं रक्षण करणं हे प्रचंड आव्हानात्मक आहे, प्रचंड आव्हानात्मक. आणि हे सोपं नाहीये. हजारो भारतीयांचं रक्षण अशा परिस्थितीमध्ये करणं हे खरंच सोपं नाही. आता मुद्दा असा आहे की यापूर्वी एकदा सद्दाम हुसेन बरोबर आपण अशा प्रकारचे टॉक्स करून सेफ पॅसेज हा मिळून घेतला होता आणि कुवेतमधनं भारतीयांना आपण सेफली मायदेशी आणलं होतं. पण त्यावेळेला अमेरिकेचं आणि इराकचं युद्ध सुरू झालेलं नव्हतं. युद्ध सुरू होण्यापूर्वी हे सेफ पॅसेज मिळाला होता. भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा स्वरूपाचं तुंबड युद्ध चालू असताना आपल्याला सेफ पॅसेज मिळतो आहे. आणि आपण आपल्या भारतीयांना आतापर्यंत तरी अर्ध्या भारतीयांना सुखरूपपणे तिथं आपण मायदेशी आणलेलं आहे. आता यामध्ये अनेक सिव्हिलियन्स मारले जात आहेत. ज्या वेळेला एखादं क्षेपणास्त्र किंवा एखादा रॉकेट हल्ला होतो तेव्हा हे बघत नाहीत ते की हे युक्रेनचं सैनिक आहे, युक्रेनचा नागरिक आहे का, चीनचा आहे की पाकिस्तानचा आहे की भारताचा आहे. त्यामुळे अशा बाबतीमध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं त्यावेळेला हा
पूर्ण जो जॉब आहे हा अत्यंत आव्हानात्मक असतो. अशा प्रसंगी आपण आपल्या 4 मिनिस्टर्सला डिप्यूट केलेलं आहे. त्यांना आपण शेजारच्या देशांमध्ये, पोलंडमध्ये, हंगेरीमध्ये आणलं आहे. तिथनं हे इव्हॅक्युएशन प्रॉपरली चाललेलं आहे. त्याचप्रमाणे खार्किव मधनं जे आपण काल साधारणतः 800 भारतीयांना बाहेर काढलं, हे तर प्रचंड चॅलेंजिंग होतं, कमालीचं चॅलेंजिंग होतं. या बाबतीमध्ये युद्ध चालू असताना देखील पुतीन आणि मोदींची दोनदा चर्चा होती आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये बसून अशा प्रकारे की आपण आपल्याला आणलंच पाहिजे आणि तुम्ही उशीर केला वगैरे. अहो, उशीर केला, रशिया आक्रमण करण्याची कोणाला कल्पना होती? खुद्द युक्रेनला पण याची कल्पना नव्हती. जर तसा प्रकार असला असता तर युक्रेन मधल्या युनिव्हर्सिटीजनी भारतीयांना तुम्ही पहिलेच जा म्हणून सांगितलं असतं. हा प्रकार घडला नाहीये. लक्षात घ्या, 16 फेब्रुवारीला जेव्हा बायडन यांनी डेडलाईन दिलेली होती, 15 फेब्रुवारीला भारतीय दूतावासाची पहिली ऍडवायझरी जी आहे ती झाली होती की तुम्ही तात्काळ निघा. परंतु तिथल्या विद्यापीठांनी मार्च महिन्यामध्ये परीक्षा ठेवल्या होत्या. अनेक विद्यापीठांचे, कॉलेजेसचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस, काही जणांचे ऑफलाईन क्लासेस पण चाललेले होते. आणि त्यांनी सांगितलं होते की रशिया आक्रमण नाही करणार. रशियाचा आणि युक्रेनचा 2014 पासून संघर्ष चालू आहे. रशिया सैन्याचं मोबिलायझेशन करेल. परंतु ही कल्पना कोणालाही नव्हती. त्यामुळे अशी परिस्थिती अचानक ऍक्सिडेंटली उद्भवल्यामुळे आपल्याला अशा परिस्थितीत आपण मिशन गंगा हे राबवतो आहोत. आणि भारताने यापूर्वी मिशन वंदे मातरम हे इतक्या सक्सेसफुली कोरोनाच्या काळामध्ये राबवलेलं आहे की आपण केवळ आपल्या भारतीयांना मायदेशी नाही आणलेलं आहे, तर इतर देशांना पण त्यांच्या देशामध्ये पोहोचवलेलं आहे. अशा स्वरूपाचं काम करणारा हा देश आहे. मला असं वाटतं की आपल्याकडे व्ही.के. सिंग सारखा लष्कराचा प्रचंड अनुभव असलेला व्यक्ती पण या कामामध्ये डेप्यूट केला गेलेला आहे. आणि आपण सुखरूपपणे, आता फक्त आपली प्रायोरिटी एवढी असणार आहे की कमीत कमी कॅज्युअलिटी होता, आपल्या कोणत्या विद्यार्थ्याला आणखीन त्रास न होता किंवा दुखापत न होता, कोणाचा मृत्यू दुर्दैवी न होता, त्यांना सुखरूपपणे आपण कसं आणू शकू त्या दृष्टिकोनातून आपलं प्रयत्न चालले. मला असं वाटतं की त्यामध्ये देखील आपण निश्चितपणे येत्या काळामध्ये यशस्वी होऊ. मात्र ह्या संपूर्ण संघर्ष, आता हा संघर्ष कोणता रूप घेतो, हा कधी संपणार हे सांगणं फार अवघड आहे. पुतीन यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे याचा प्रकार, याचे कॅल्क्युलेशन किंवा प्रेडिक्शन्स कोणीच करू शकत नाही. कारण परिस्थिती ही पूर्णपणे आता हाताबाहेर गेल्यासारखी झालेली आहे. पहिले पुतीन यांना असं वाटलं होतं की खार्किव, जिथं रशियन मेजॉरिटीचे लोक जास्त आहेत, निदान, आणि ते 25 किलोमीटर आहे रशियन बॉर्डर पासून, हे साधारणतः 36 तासामध्ये किंवा 72 तासांमध्ये आपल्याकडे येऊन जाईल. पण तसं झालं नाही. आणि आज ज्या पद्धतीचा चिवट प्रतिकार हा युक्रेनकडनं होतोय, ते गनिमी कावा पद्धतीने तिथं युद्ध करतायत. त्यांच्याकडे नॅटोचे मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्र आहेत आणि दोघे आपापल्या भूमिकांवरती अडलेले आहेत. झेलेन्स्कीला फार मोठा सपोर्ट हा युरोपियन देशांचा आहे. त्यांचे इंटरनेट देखील एलॉन मस्कनी आता स्वतंत्र स्टार नेट त्यांना दिलेला आहे, त्याला हॅक करता येत नाही. त्यामुळे सातत्याने झेलेन्स्की जगापुढे येत असतात आणि ते आपले व्हिडिओज देत असतात, कारण त्यांना स्टार नेटचं डायरेक्ट कनेक्शन आणि डायरेक्ट ज्याला सॅटेलाइट कनेक्शन आहे जे उपलब्ध झालेलं आहे आणि ते एलॉन मस्कनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांना. त्यामुळे ते कोणत्या पद्धतीने माघार घ्यायला तयार नाहीत आणि याच्यामध्ये निष्पाप युक्रेनियन जनता जी आहे ती होरपळली जाते आहे. आज युक्रेन आपल्या जनतेला शस्त्रास्त्र हातात घेऊन त्यांना ट्रेनिंग देतोय आणि त्यांना रशियाचा सामना करायला लावतोय. रशिया ही जगातली फॉरमोस्ट मिलिटरी पॉवर आहे, 2nd नंबरची मिलिटरी त्यांच्याकडे आहे. अशा प्रसंगी इथं जास्तीत जास्त सिव्हिलियन कॅज्युअलिटीज येत्या काळामध्ये होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा अशी की ते लवकरात लवकर संपावं, पण त्याच्या आंतरराष्ट्रीय पडसाद आता दिसायला लागलेत. क्रूड ऑइल जे आहे त्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधली किंमत ही $120 प्रति बॅरल ही झालेली आहे. ही इतकी जास्त आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये $73 प्रति बॅरल ही किंमत होती क्रूड ऑइलची. आणि आता भारतावरती त्याचा परिणाम बघा. सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातनं हे संपूर्ण संघर्ष आपण का समजून घेतला पाहिजे? आपण हजारो किलोमीटर दूर आहोत, तरी देखील भारतामध्ये जी चर्चा का झाली पाहिजे? कारण याचा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावरती पडणार. आणि तो कसा पडणार आहे की आज क्रूड ऑइलच्या मध्ये ज्या वेळेला आपण ब्रेंट क्रूड ऑइल जे आहे ते प्रामुख्याने आयात करतो, आपल्या गरजेच्या 80% आपली आयात क्रूड ऑइलची आहे आणि भारताचा जो एकूण आयात आहे त्याच्यापैकी 30% आयात ही केवळ क्रूड ऑइलची आहे. आणि ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती ह्या $1 वाढतात, त्यावेळेला भारत जे बिल चुकवतो, त्याची किंमत चुकवतो, त्याच्यामध्ये $1 जर वाढला तर भारताला $1.25 अब्ज जास्तीचे द्यावे लागतात. आणि ज्या वेळेला $10 ही किंमत वाढती त्यावेळेला भारताचा करंट अकाउंट डेफिसिट हा $15 अब्ज वाढतो. आणि आता ही वाढ जी झालेली आहे
ही साधारणतः 40 ते 45% झालेली आहे. आत्ताच आपलं 45 ते 50 अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारतामध्ये निश्चितपणे 10 ते 15 रुपयांनी वाढलेल्या दिसतील. हे युद्ध आणखीन ताणलं गेलं आणि ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती आणखीन वाढल्या तर निश्चितपणे या किमती वाढत जातील आणि ज्याचा सामान्य भारतीयांना त्रास होणार आहे. महागाई त्याच्यामुळे वाढणार आहे. आपण युक्रेनकडनं सूर्यफुलाचं तेल आयात करतो. 80% आपल्या गरजेचं सूर्यफूल तेल आपण युक्रेनकडनं आयात करतो. त्यामुळे त्या सप्लायवरती परिणाम झाला तर खाद्यतेलाच्या किमती भारतामध्ये वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रशियाकडनं आपण स्टील मोठ्या प्रमाणावरती आयात करतो. त्यामुळे स्टीलच्या किमती वाढतील. त्यामुळे कन्स्ट्रक्शनच्या रेट्स वगैरे जे आहेत ते येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तसंच आपण बार्ली सारखा प्रकार जो मद्य बनवण्यासाठी भारतामध्ये वापरला जातो ते आपण युक्रेनकडनं आयात करतो. त्याच्या सप्लायवरती परिणाम होणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, विशेष म्हणजे आपण आजच्या घडीला आपला जीडीपी ग्रोथ रेट हा 8 to 9% जर मेंटेन ठेवायचा असेल तर आपल्याला आपली निर्यात वाढावी लागणार आहे. कारण भारताच्या जीडीपीच्या ग्रोथ रेट मेंटेन ठेवण्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा वाटा 40% आहे. आणि भारताने कोरोना काळामध्ये 300 अब्ज डॉलर्सची एक्सपोर्ट केलेला आहे म्हणजे तयार वस्तूंचा. आणि गेल्या वर्षभरामध्ये आपण 100 अब्ज डॉलरच्या वस्तूंचा एक्सपोर्ट केला आहे. एकट्या अमेरिकेला आपण 73 अब्ज डॉलरच्या वस्तूंचा एक्सपोर्ट केलेला आहे. तर हा सगळा एक्सपोर्ट जो आहे भारताचा त्याच्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो. स्टॉक मार्केटवरती झालाय, सोन्याच्या किमतीवरती झालेला आहे. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. ते व्यापक जास्त होऊ नये, त्याची व्याप्ती जास्त वाढू नये ही सर्वसामान्य भारतीयांची इच्छा आहे. परंतु आता हे सांगणं आजच्या घडीला अत्यंत अवघड आहे की युद्ध नेमकं कधी थांबेल आणि याचा काय टर्न घेईल. मला असं वाटतं की जे माझा अंदाज असा आहे किंवा माझ्या ऑब्झर्वेशन ज्याला निरीक्षण असं आहे की जोपर्यंत युक्रेनमध्ये सत्तांतर घडत नाही तोपर्यंत जो रशियाचा हल्ला आहे, आक्रमण आहे हे असंच चालू राहील. रशियामध्ये सत्तांतर घडून जोपर्यंत झेलेन्स्की जात नाहीत आणि रशिया पुरस्कृत एखादा व्यक्ती जसा व्हिक्टर यानुकोव्हिच आहे तिथं बसत नाही तोपर्यंत रशियाकडनं हा संपूर्ण आक्रमणाचा जो भाग आहे हा चालू राहील. त्यामुळे तिथं अशी परिस्थिती जर पुढच्या 3-4 दिवसांमध्ये उद्भवली, कारण रशियाने हल्ले फार वाढवलेले आहेत, तीव्र केलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा जो न्यूक्लिअर प्लांट आहे त्याच्यामधला एक रिॲक्टर आता जळतो आहे. आणि युक्रेनमध्ये चर्नोबिल 1986 ला झालं होतं आणि आता जर ह्या रिॲक्टरचे स्फोट झाले तर चर्नोबिल पेक्षा 10 पटीने जास्त विध्वंस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे अत्यंत संवेदनशील पातळीवरती गेलेले आहे. कोणत्या क्षणी काही घडू शकतं अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे आपले भारतीय सुखरूपपणे मायदेशी परतावेत. हे युद्ध चर्चेच्या माध्यमातून लवकरात लवकर सुटावं ही सर्वसामान्य भारतीयांची इच्छा आहे. त्यामुळे आता आपल्याला वेट अँड वॉच अशा स्वरूपाचं धोरण आपलं आहे. भारताने अजून हे युद्ध कशा कशा पद्धतीने याचं रूप घेतं तोपर्यंत तरी आपला न्यूट्रल स्टँड हा मेंटेन ठेवावा असं मला पर्सनली वाटतं. हा तटस्थ स्टँड भारताला भविष्यामध्ये देखील कामाला येणार आहे. त्यामुळे नंतर याचं रूप काय होतं त्याच्यावरती भारताने परिस्थितीनुसार निर्णय भारत घेईलच. पण मला असं वाटतं की सध्या त्या एकूणच युद्धाची कारणं काय आहेत, याचे परिणाम कशा कशा पद्धतीने होत आहेत आणि लांबलं तर आणखीन काय होऊ शकतं, याच्यामधनं कोणते नकारात्मक प्रवाह तुम्हाला आज आपल्याला दिसून येत आहेत, या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं की मला हा जो वेळ मिळाला त्यामध्ये मी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. मला ही संधी आपण उपलब्ध करून दिली. यानंतर हे युद्ध संपल्यानंतर जर आणखीन काही परिणाम झाले किंवा वाढलं आणखीन काही तर वाटलंच तर परत आपण अशाच एखाद्या व्याख्यानाच्या व्यासपीठावरनं आपण परत एकदा भेटता येईल. पण तुर्तास धन्यवाद. धन्यवाद सर. उपस्थितांना जर प्रश्न असतील काही विचारायचे तर कृपया आपण विचारावे. चॅट बॉक्स मध्ये लिहावे किंवा अनम्यूट करून विचारावे. धर्माधिकारी सर, हा बोला. विचारू शकतो प्रश्न एक सरांना? हो. सर, अनेक अभ्यासक आणि निरीक्षकांचं आम्ही टीव्हीवर मध्यंतरी ऐकलं. त्यांचं मत असं आहे भारताच्या विद्यार्थ्यांसंदर्भात इंटेलिजन्स ब्युरोनं भारताला कल्पना दिली होती युद्ध होण्याची शक्यता आहे, तरीही भारतीय विद्यार्थ्यांना तर यासोबत आपल्याला काय वाटतं? मला आपला थोडासा व्यत्यय आला तुमच्या याच्यामध्ये, पण मला तुमचा जिस्ट काय आहे
याची कल्पना आलेली आहे. आपण हे लक्षात घ्या की आपण आपल्याकडनं त्यांनाकडे हे सगळं ऍक्सिडेंटली झालेलं आहे. म्हणजे अशा स्वरूप तुम्ही म्हणत आहात की तसा अमेरिकेला पण होतं, अमेरिकन इंटेलिजन्स इनपुट्स पण होते, परंतु 16 फेब्रुवारीची डेडलाईन गेल्यानंतर असं वाटलं होतं, कारण त्याच्यामध्ये जर्मनीच्या चान्सलरनी व्लादिमीर पुतीन रशियाला भेट दिली होती आणि त्यावेळेला असं वाटलं की रशियाने पण माघार घेतली. रशियाने सांगितलं होतं की आम्हाला आक्रमण करण्याची आमची कोणती इच्छा नाहीये. एवढंच नाहीये तर बेलारूसवरनं जी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजेस रशियाच्या चालल्या होत्या तिथनं रशियाने माघार घ्यायला सुरुवात केली होती. तिथल्या अनेक सैन्यांच्या तुकड्या ज्या होत्या त्या परतीच्या मार्गावर लागलेल्या होत्या. त्यानंतर फ्रान्सच्या अध्यक्षांनी देखील यामध्ये मध्यस्थी केलेली होती. विशेष म्हणजे त्यांनी एक पद्धतीने रशियाला समजवण्याचा प्रयत्न केला होता की जी नॉर्ड स्ट्रीम नावाची गॅस पाईपलाईन आहे 2 जे सेकंड, फर्स्टचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालंय, त्याच्या माध्यमातून रशियाचा गॅस युरोपला पोहोचतोय, पण जो सेकंड आहे नॉर्ड स्ट्रीम 2 जी जर्मनीला प्रामुख्याने गॅस प्रोव्हाइड करणार होती, त्यांनी सांगितलं होतं की जर हे युद्ध झालं किंवा तुम्ही असं आक्रमण केलं तुमच्यावरती इकॉनॉमिक सँक्शन्स टाकावे लागतील आणि अशा प्रसंगी आम्हाला नॉर्ड स्ट्रीम 2 ला मान्यता देता येणार नाही. हे जर्मनीच्या राष्ट्राध्यक्षांनी पण व्लादिमीर पुतीन यांना सांगितलेलं होतं. त्यामुळे असं वाटत होतं की ही युद्धाची परिस्थिती निश्चितपणे ओढवणार नाही, अशाच प्रकारची परिस्थिती होती. दुसरं असं आहे की जसं मी सांगितलं की यापूर्वी देखील तिथल्या विद्यार्थ्यांचे मी अनेक ट्विट्स वाचले, अनेक विद्यार्थ्यांच्या मुलाखती वाचल्या, त्यामध्ये विद्यार्थ्यांना याची कल्पना होती, पण मार्च महिन्यामध्ये त्यांनी तिथं एक्झाम्स ठेवलेल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांचे जे ऑफलाईन क्लासेस होते प्रत्येक कॉलेज आणि विद्यापीठ इन्सिस्ट करत होतं की तुम्ही त्या क्लासेससाठी यावं. त्यामुळे विद्यार्थी त्यासाठी देखील जात होते. जर वाटलं असतं तर विद्यार्थ्यांनी पूर्वीच तिकीट काढले असते, परंतु एक्झाम्स तिथे ड्यू होत्या आणि त्या एक्झाम्स कंटिन्यू होणार होत्या, त्या रद्द वगैरे होणार नव्हत्या, त्या घेणारच होते, क्लासेस देखील ते घेणार होते. त्यामुळे या बाबतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की आमच्यावरती तिथल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स कडनं ज्या पद्धतीचे कंपल्शन्स होते त्यामुळे त्यांनी तिकीट काढलेली, परंतु आपण ऍडवायझरीज दिल्या होत्या का? पण आता असं आहे की एकट्या विशिष्ट शहरांमध्ये भारतीय विद्यार्थी नाहीयेत. युक्रेनमध्ये सगळीकडे भारतीय, सगळ्यात जास्त भारतीय विद्यार्थी तिथं आहेत आणि ते सगळीकडे पसरलेले आहेत. त्यामुळे आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे आहे की या स्वरूपाने 15 फेब्रुवारीला आपल्याकडनं पहिली सूचना ही दिली गेलेली होती की त्यांनी तात्काळ देश सोडावा. 15 फेब्रुवारी नंतर साधारणतः 24 फेब्रुवारीपर्यंत, तर हा वेळ जो आहे साधारणतः 9 दिवसांचा काल आहे. हा 9 दिवसांचा काळ हा भारतीय विद्यार्थ्यांकडे होता, पण असं असतानाही त्या काळामध्ये तिकीट काढली गेली नाही. तर हे तिकीट का काढली गेली नाही आहेत? तर त्यांच्या एक्झाम्स, त्यांचे क्लासेस कोणते डिस्कंटिन्यू झालेले नव्हते. खुद्द युक्रेनला देखील हे वाटत नव्हतं की रशिया आपल्यावरती आक्रमण करेल. जसं मी सांगितलं यापूर्वी पण की तिथं सैन्यांचं मोबिलायझेशन होईल परंतु आक्रमण होणार नाही. अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे यामध्ये कोणाची चूक आहे की आपल्याला उशीर झालाय असं अजिबात नाहीये. या ऍक्सिडेंटली झालेल्या गोष्टी आता जे झालेलं आहे त्याच्यातनं आपण कशा पद्धतीने बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहोत ते फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की मिशन गंगा ते आपण सक्सेसफुली राबवतो आहोत. अजून एक प्रश्न आपण घेऊया. करणार त्यांना इथे आक्षण. हा, धर्माधिकारी सर, एक प्रश्न विचारू? हा, बोला. नमस्कार देवळरंजन सर, मी प्राध्यापक सुभाष शिंदे. रोज आम्ही तुम्हाला टेलिव्हिजनवर पाहतोच, पण आज प्रत्यक्ष आमच्या महाविद्यालयात तुम्हाला ऐकायची आभासी माध्यमातून संधी मिळाली. फारच छान झालं व्याख्यान. सर, भारताचं परराष्ट्र धोरण पाहिलं तर नजीकच्या काही काळामध्ये म्हणजे 1-2 दशकापासून म्हणायला हरकत नाही की अमेरिका आणि रशिया ह्या जर महासत्ता युद्धाच्या बाबतीत धरल्या. तुम्ही आताच विधान केलं ते बरोबर देखील आहे की रशियाची वॉर पॉवर फार मोठी आहे आणि त्यांच्याकडची शस्त्रास्त्र काही बाबतीत तर जसं हायपरसॉनिक मिसाईल्स पाहिलेत अमेरिकेकडे पण नाही येत अजून. पण या 2 महासत्तांना आपण जर म्हटलं युद्धाच्या दृष्टीने धरून चाललं तर धरसोडपणाची वाटते. कधी आपण फार अमेरिकेच्या जवळ जातोय असं प्रोजेक्ट वर्ल्ड लेव्हलला होतं, कधी कधी असं वाटतं की रशियासोबत आहे तसेच पूर्वीसारखे संबंध जोपासून आहोत आणि कधी कधी मला वाटतं खुद्द रशियालाही वाटत असेल की भारत नेमका अमेरिकेच्या बाजूने आहे की आणि अमेरिकेला तसंच वाटत असेल.
तर आपल्याला असं वाटत नाही का की आपल्याला एक दीर्घकालीन परराष्ट्र धोरण म्हणजे अमेरिका आणि रशियाच्या बाबतीत नेमकं आपलं काय धोरण आहे? कारण नजीकच्या काळात असंही निरीक्षणात आलं की चीन आणि रशिया हे काही म्हणजे एकत्र भारताविरुद्ध स्टेटमेंट देताना म्हणजे जेव्हा लडाखमध्ये सैन्याचं हे झालं होतं चीन आणि भारतीय असं जाणवत होतं. तर याविषयी एक सामान्य नागरिक आणि एक प्राध्यापक म्हणून मला कुतूहल असं वाटतं. आणि दुसरं एक माझं फक्त एक पुतीन यांच्या संदर्भात एक माझं स्वतःचं निरीक्षण आहे की त्यांच्यामध्ये म्हणजे एक प्रकारचा हुकुमशाह दडलेला असा दिसतो आणि विरोधकांना कुठल्याही पातळीवर जाऊन म्हणजे संपवायचं, जसं आपण पॉयझनिंग वगैरे हा प्रकार जो आहे असं म्हणतो. तर एक प्रकारे म्हणजे भविष्यामध्ये जागतिक पातळीवर म्हणजे लोकशाहीचं काय भवितव्य आहे? 21व्या शतकात आपण जास्त मॅच्युअर असायला हवं. जनतेने देखील जे लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारे नेते आहेत आणि ज्यांच्या म्हणजे कार्यशैलीतून हे सिद्ध झालेलं अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलर रशियामध्ये तर त्यांनी ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पण केलेली आहे. तर लोकशाहीचं एकंदरीत भवितव्य काय? कारण मी काल एक वाचलं आणि मला फार ते धक्कादायक वाचलं पुतीन यांच्या विषयी, असं की त्यांची अशी वृत्ती आहे की एखादी वस्तू आपल्याकडे असेल तर ते लहान मुलासारखं ती वापरून बघावी. त्यांच्याकडे एवढं ॲटॉमिक वेपन्सचं साठा आहे तर मग तो काहीतरी वापरून बघावा अशा प्रकारची त्यांची वृत्ती आहे असं मी वाचलेलं होतं. आणि गिरीश कुबेरांचं पण एक पुस्तक आहे पुतीन म्हणून, त्यामध्ये देखील त्यांच्याविषयीचं असंच निरीक्षण आहे. तर याविषयी सर माझा प्रश्न फार मोठा झाला, ऍक्च्युली मी कमेंट पण केलंय, तर थोडक्यात सांगितलं तर बरं होईल सर. धन्यवाद. म्हणजे मला पुतीनला डिफेंड करणं किंवा वाचवण्यामध्ये कसलंही स्वारस्य नाही. तुम्ही म्हणतात ते ऑब्झर्वेशन मी पण शेअर करतो. त्यांना ज्या पद्धतीचं रशियाचं अंतर्गत राजकारण आहे त्या राजकारणामध्ये ते ज्या पद्धतीची पावलं तो त्यांच्या दृष्टिकोनात आहे, पण आपण त्यांना मी स्वतः त्या बाबतीत त्यांना अजिबात डिफेंड करत नाहीये. आपण रशिया देश म्हणून बघतो आणि जो देश आपल्या पाठीशी अनेकदा उभा आहे. आणि जसं मी अनेक सांगितलं, मी एक नाही अशा असंख्य उदाहरणं देऊ शकतो की ज्यावेळेला रशिया हा आपल्या बरोबर आहे. आता तुम्ही या बाबतीमध्ये जे आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये तुम्हाला सातत्य तुम्ही जे म्हणता आहात, तर या बाबतीमध्ये एक बाब लक्षात घ्या की साधारणतः 1945 ते 1990 हा जो कालावधी होता 45 वर्षांचा, आपलं परराष्ट्र धोरण विचारसरणीवरचं आधारित होतं. आणि त्या काळामध्ये त्याच्यात एक प्रकारचं सातत्य होतं. म्हणजे कसं सातत्य होतं की विचारसरणी पुढे आपण आपले इंटरेस्ट अजिबात बघायचो. म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो की आसियान सारखा जो व्यापार संघ आहे, जो अत्यंत पॉवरफुल ब्लॉक आहे आणि गेल्या 30 वर्षांपासून भारत सातत्याने प्रयत्न करतो आहे की आसियानची मेंबरशिप आपल्याला मिळावी, पण आसियाननी दरवाजे बंद करून टाकले. ह्याच आसियाननी 1984ला भारताला सदस्यत्व ऑफर केलं होतं, भारताला सदस्य व्हा म्हणून सांगितलं होतं, पण भारताने केवळ आणि केवळ विचारसरणी या गोष्टीमुळे ते नाकारलं. आता तर ज्याही स्वरूपाचे काही अभ्यासक दावे करतायत, काही अभ्यासकांचे दावे आहेत की भारताला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट बर्थ देखील ऑफर केलं होतं 1950च्या आसपास, आणि त्यावेळेला देखील आपण ते पोलाइटली नाकारलं आणि आपण सांगितलं की ते आमच्यापेक्षा चीन डिझर्व करतो, चीनला तुम्ही द्या. आणि आज तोच चीन आपलं युनायटेड नेशनचं सिक्युरिटी काउन्सिलचं परमनंट बर्थ अडवतो. 90 नंतर काय झालं की भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये प्रॅग्मॅटिझम किंवा वास्तविकता किंवा इंटरेस्ट ओरिएंटेड फॉरेन पॉलिसी आपली आहे. आता ही परिस्थिती इतकी फ्लुइड आहे, इतकी ट्रान्झिशन मधली परिस्थिती आहे, कोणाला माहिती होतं की अशा प्रकारचं युद्ध होणार आहे. आता आपलं इमिडिएट चॅलेंज चायना होतं. इमिडिएट चॅलेंज चायना असल्यामुळे अमेरिका आणि आपल्यामध्ये ओव्हरलॅपिंग ऑफ इंटरेस्ट, म्हणजे दोघांचा इंटरेस्ट एकच आहे, चायनाला काउंटर करणं. त्यामुळे आपण अमेरिकेच्या जवळ गेलो आणि त्याचा फायदा झाला. गलवान नंतर चायना आपल्यावरती अटॅक करू शकला असता, पण चायनाने अटॅक केला नाही, कारण चायनाला याची कल्पना होती की अमेरिका फार खंबीरपणे भारताच्या पाठीशी आहे. त्यामुळे आपण अमेरिकेकडे जाणं हे त्या दृष्टिकोनातनं, इंटरेस्टच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं होतं. व्यापाराच्या दृष्टिकोनातनं जसं मी सांगितलं की 75 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आपण अमेरिकेला दिल्या, 120 बिलियन डॉलरचा ट्रेड आहे, 17 लाख भारतीयांना व्हिसा आहे तिथला, आणि त्यांच्या आज बायडनच्या मंत्रिमंडळामध्ये 11 तर तुमचे भारतीय आहेत. त्यामुळे भारताचे त्यांच्याबरोबर संबंध नॅचरली आहेत. दुसरं, रशिया बरोबरचे आपले संबंध खराब करून घेण्यात काही पॉईंट नाहीये. जरी रशियाला असं वाटलं असलं की आपण क्वाडचा मेंबर बनलेलो आहोत, तरी आपण S-400 ही रशियाकडनंच विकत घेतली. 5 अब्ज डॉलरची सिस्टम आहे, ती आपण रशियाकडनंच विकत घेतली. रशिया आणि भारत हे दोन एकमेव असे देश आहेत की ज्यांचे राष्ट्रप्रमुख प्रतिवर्षी परस्परांना भेटतात. 2000 अटल बिहारी वाजपेयींच्या काळापासून ही प्रक्रिया सुरू झाली. 21 वर्ष अखंडितपणे भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष परस्परांना भेटतात अखंडितपणे. त्यामुळे भारताने
इंटरेस्ट ओरिएंटेड आपली फॉरेन पॉलिसी ठेवलेली आहे. मला असं वाटतं की आपण कोणत्या पक्षात नाही, आपण आपल्या इंटरेस्टच्या पक्षामध्ये आहोत. आपण सगळ्यांना बॅलन्स करून चाललेलो आहोत. उलट मिडल ईस्टमध्ये आज भारताची मुस्लिम राष्ट्रांमध्ये अशी इमेज आहे की भारत इस्रायलचाही मित्र आहे, भारत UAE आणि सौदी अरेबियाचाही मित्र आहे. त्यामुळे यांनी काय होतं की तुम्हाला कधी मध्यस्थी करायची गरज पडली तर वाव मिळतो. तुमच्यावरती ब्रँडिंग होत नाही की तुम्ही एकाच पक्षाचे आहात किंवा एकाच गटाचे आहात. तर भारत हा पद्धतीचा जो बॅलन्स करतो आहे, असा बॅलन्स टिकून ठेवणं फार कमी लोकांना शक्य आहे, फार कमी देशांना शक्य आहे. आज मिडल ईस्टमध्ये चायना का भूमिका पार पाडू शकत नाही? कारण चायनाने एक पक्ष उचलून धरलेला आहे. अमेरिका का नाही पाडू शकत? कारण अमेरिकेने एक पक्ष उचलून धरलेला आहे. भारताच्या बाबतीमध्ये तसं नाही. कारण परिस्थिती ही अत्यंत, ज्याला आपण म्हणतो की फ्लुइड आहे, ट्रान्झिशन मधली परिस्थिती आहे. अशा प्रसंगी अनप्रेडिक्टेबल गोष्टी होत असतात. हे चॅलेंजेस फॉरेन पॉलिसीमध्ये सातत्याने येत असतात. परंतु आता आपण आपली फॉरेन पॉलिसी इंटरेस्ट ओरिएंटेड केलेली आहे. जिथं आपला इंटरेस्ट असेल तिथं आपण अलाइन, आणि अशाच प्रकारचे इंटरेस्ट ओरिएंटेड पॉलिसी भविष्यात पण चालू राहावी. कारण एक कन्सिस्टंट पॉलिसी ठेवून चालत नाही. ग्रँड स्ट्रॅटेजी, कारण तुम्हाला आता याची कल्पना नाहीये की कशा पद्धतीने वातावरण बदलतं. आज अमेरिका पूर्णपणे अलिप्त झालेली आहे सगळ्या गोष्टींमधनं. उद्या चायनावरती जर दबाव आणायचा असेल तर आपल्याला रशियाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या गोष्टी परिस्थितीनुसार ठरतात आणि म्हणून परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय पण बदलावे लागतात. आणि हे फॉरेन पॉलिसीमध्ये एक्सपेक्टेड आहे. म्हणजे भारताच्या बाबतीत नाही, अनेक देशांच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडतो. UAE सुरुवातीला रशियाची बाजू उचलून धरली, नंतर अमेरिकेबरोबरचे ट्रेड पॅक्ट्स, आता आमसभेमध्ये त्यांनी रशियाच्या विरोधामध्ये मतदान केलं. त्यामुळे अनेक देश आपापल्या इंटरेस्टनुसार हा प्रकार करत असतात. धन्यवाद सर. धन्यवाद सर्वांचे धन्यवाद. श्वेता मॅडम, अगदी थोडक्यात प्रश्न विचार. आणि सर प्रश्न झाला की शेवटचाच प्रश्न आहे. आपण ग्रुप फोटो काढायचा आहे. सगळ्यांना मी नंतर विनंती करेन कॅमेरा चालू करून फोटो काढून मग आपण आभार प्रदर्शन आणि पसायदानाकडे जाऊया. हो सर. अगदी शेवटचा थोडक्यात प्रश्न, श्वेता मॅडम. गुड आफ्टरनून सर. सर, माझा प्रश्न असा आहे की वी ऑल आर कन्सर्न्ड अबाउट आवर स्टुडंट्स अँड वी सी दॅट देयर इज डिसप्लेजर. आणि त्याचं एक कारण हे असू शकतं की दे हॅड टू स्पेंड लॉट ऑफ अमाउंट टू कम बॅक होम सेफली. आणि त्याचं एक कम्पॅरिझन असं सुषमा स्वराज जेव्हा मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स होत्या त्याच्याशी करण्यात येत आहे की ड्युरिंग दॅट टाइम दे डिड नॉट हॅव टू स्पेंड दॅट काइंड ऑफ मनी. सो कितपत हे कम्पॅरिझन योग्य आहे आणि तुमचं काय कमेंट आहे यावर? मला असं वाटतं की अशी कम्पॅरिझन करणं योग्य नाहीये. ही सिच्युएशन पूर्णपणे वेगळी सिच्युएशन आहे. आपण एका वॉर लाईक वॉरच ऑलमोस्ट वॉरच्या सिच्युएशनशी डील करतो आहोत. हे कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल आहे. प्रत्येक देशासाठी हा एक प्रकारचा शॉक आहे. आणि मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला काही निर्णय घेणं हे खूप चॅलेंजिंग असतं. म्हणजे हे आपल्याला इथं कॉमेंट करणं ठीक आहे, पण जे पॉलिसी मेकर्स असतात त्यांच्या पुढे अनेक गोष्टींचा विचार हा आपल्याला करावा लागतो. विशेष करून त्याचा व्यापाराच्या दृष्टिकोनात विचार करावा लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण ज्या पद्धतीने आता न्यूट्रल स्टँड घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीने आपण आपलं मिशन गंगा राबवून आपल्या लोकांना बाहेर मायदेशी आणण्याचा प्रयत्न करतो आहोत, हे लक्षात घ्या की मी मागे माझ्या एका ट्विटमध्ये असंही म्हटलेलं आहे की भारत हा एकमेव देश असा आहे की जो इतकं व्यापक मिशन राबवतोय. अमेरिकेने तर स्पष्टपणे सांगितलं, जे अमेरिकन्स अडकलेले युक्रेनमध्ये त्यांनी स्वतःची स्वतः काळजी घ्यायची. या पद्धतीने त्यांनी स्पष्ट केलेले. चीन सारख्या महासत्तेने देखील आता काही इव्हॅक्युएशनच्या प्रोसेस स्टार्ट केलेली आहे. त्याच्यानंतर चीनचे पण तिथं नागरिक मोठ्या प्रमाणावरती आहे. पण इतक्या व्यापक प्रमाणावरती एखादं मिशन, ते पण युद्ध चालू असताना राबवणं, हे मला असं वाटतं की इट्स अत्यंत चॅलेंजिंग आणि अत्यंत कमांडेबल अशा प्रकारचं हे भाग आहे. आणि मला असं वाटतं की या प्रत्येक सिच्युएशन मध्ये अशा प्रकारची कंपॅरिझन होऊ शकत नाही. स्वराज मॅडमच्या काळामधली परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी होती. जयशंकरन यांच्या काळामधली परिस्थिती आणखीन जास्त चॅलेंजिंग आहे. कारण अशा वेळेला तुम्हाला जेव्हा कॅच 22 सारखी सिच्युएशन असती तर तुम्हाला काय निर्णय घ्यायचा हा देखील फार मोठा चॅलेंज असतो. अशा वेळेला तुमच्यावरचे प्रेशर्स देखील प्रचंड वाढलेले असतात. आंतरराष्ट्रीय समुदायाची इच्छा आहे की आपण रशियावरती क्रिटिसाइज करावं, रशियाला क्रिटिसाइज करावं, आपण आपला स्टँड जो आहे तो क्लिअर करावा. असं असतानाही आपण अत्यंत डिप्लोमॅटिकली यामधला स्टँड जो आहे तो वर्कआउट करू. धन्यवाद सर. सर, सगळ्यांना पहिले फोटो चालू करून, कॅमेरा चालू करून फोटो घेऊया. हो सर. जी, सर्वांना विनंती, आपण एक ग्रुप
तरी चालेल. स्वप्नील सर. सर डिसेबल केले, व्हिडिओ ऑन नाही करता येते. हे करा. डन सर, डन. ठीक. थँक्यू सर. सर म्यूट कराल का? हा नमस्कार. सर खूप आभारी आहे तुमचा. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही विषय समजेल असा मांडला आणि हा अत्यंत कठीण आणि आंतरराष्ट्रीय धोरणांचा विचार करणारा विषय सोप्या भाषेत समजून सांगणं हे एक प्रकारचं शिवधनुष्य आहे. ते तुम्ही आज पेललं. आणि जसं तुम्ही म्हणालात की हा एक ओव्हर इव्हॉल्विंग विषय आहे, त्यामुळे एखादं अजून एक सत्र या संदर्भात युद्ध समाप्तीनंतर आपण अशी प्रार्थना करूया की युद्ध लवकर संपेल. त्यानंतर आपलं एक व्याख्यान त्या निमित्तानं होईल. आपण असं म्हणालात की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध पुण्याच्या काळात जो आतला 20 वर्षांचा काळ होता त्या काळासारखी परिस्थिती आता सध्या होत आहे. त्यामुळे थोडंसं नकारात्मक एका अर्थानं जगाचं चित्र WHO आणि युनो अशा संघटनांचं सुद्धा गतप्रभ होणं हे सुद्धा मला वाटतंय त्याचं एक प्रतीक आहे. आणि या संदर्भात भारताची भूमिका काय असली पाहिजे आणि त्यावर पण आपण प्रकाश टाकला. अनेकांनी प्रश्न आणि उत्तर विचारली. प्रश्नोत्तराचं सत्र झालं. अनेकांना जर काही प्रश्न असतील तर त्यांनी नंतर सुद्धा सोशल मीडियावर सरांना विचारावीत किंवा आम्हाला पाठवावीत चॅट बॉक्समध्ये. ते आपण सरांकडनं त्याची उत्तरं घेऊ. मी आभार प्रदर्शन करतोय. तर सर्वप्रथम डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर, आपला मी मनापासून आभारी आहे. संस्थेच्या वतीने मी आपले आभार प्रकट करतो. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक, डॉक्टर महेश पाटील सर या व्याख्यानमालेचे समन्वयक आणि उपप्राचार्य श्री सुभाष शिंदे सर, डॉक्टर प्रियंवदा टोकीकर, ग्रंथपाल नारायण बारसे, सर्व विभाग प्रमुख आणि समन्वयक, महाविद्यालयीन विद्यार्थी, ऑनलाईन ऐकणारे सर्व विद्यार्थी, सर्व रूम मध्ये आम्हाला मदत करणारे संदीप आणि प्रशांत, या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. इथून कार्यक्रमाचा समारोप हा पसायदानाने होईल आणि पसायदानानंतर कार्यक्रम समाप्त होईल असं मी जाहीर करतो. धन्यवाद.